दोन प्रश्न मी विचारले. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या गावात जिल्हा परिषद शाळा कितव्या वर्गापर्यंत आहे? पाचवी. किती वर्ग खोल्यामध्ये मुलं बसतात? किती? दोन. हे मी नाही बोलत आहे, तुम्ही सांगताय, तुमचे मुलं सांगतायत. कारण आपल्याला समजून घ्यावं लागेल. दोन वर्ग खोल्या. आपण एका एका पॉइंट वरती येऊया, म्हणजे समजायला सोपं जाईल. 5 वर्ग, 2 वर्ग खोल्या. पहिलीचा मुलगा, 5वीचा मुलगा एकच शिक्षक एकाच वर्गात शिकवतो असा अर्थ झाला. 5वीच्या मुलाची बुद्धिमत्ता पहिलीच्या दुसरीच्या मुलाची बुद्धिमत्ता सारखी असते का? आपला मुलगा मोठा होईल का? माता भगिनी परत एकदा याकडे बारकाईने लक्ष द्या. होईल का? नाही होणार. इथं सुशिक्षित मित्र बसलेले आहेत. मी आता 2 पॉइंट क्लिअर करेल आणि नंतर पुढे पुढे जाईल. मग एक एक प्रश्न आपण घेत चालू. मला भाषण नाही करायचे, मला तुमच्यासोबत संवाद करायचा. आणि संवाद कधीच झाला नाही 60 वर्षामध्ये. झालं काय? आलो, मोठे मोठे भाषण केलेत, मोठे मोठे आश्वासनं दिलेत, आपल्याला सरळ सरळ मोठे मोठे गाजर दिलेले. एका भाषेत म्हणायचं तर कदाचित माझ्या बोलण्याचा राग येईल समोरच्यांना, पण हे झालंय का? कंपनीमध्ये आपले तरुण लागले नाहीत माहितीये? मी तुम्हाला सांगतो का. प्रत्येक घरामधून एक एक तरुण, कमीत कमी एवढ्या मोठ्या गावातून 10 तरुण त्या ठिकाणी नोकरीला पाहिजे होते. 10, 5, 3, पण नाही. याच्या मागचं कारण आहे, या MIDC चा वापर फक्त पैसे कमवण्यासाठी झाला, स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला. त्या मालकांना त्या ठिकाणी त्रास देऊन पैसे कमवले. मग त्यांना बोलायची हिंमत झाली का आमची मुलं कामावर घ्या म्हणून? नाही झाली. आणि वस्तुस्थिती आहे, मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, ही वस्तुस्थिती आहे. कोणताच मुलगा कामाला लागू शकत नाही. कारण आपण 15 वर्ष फक्त आणि फक्त भावनेवरती मतदान केलं. एक अपेक्षा ठेवली की आता काहीतरी होईल. पहिल्या वर्षी ठीक होती, पहिल्या वर्षी मोठे मोठे आश्वासन दिलं मतदान. दुसऱ्या वर्षी मागितलं, समजलं. तिसऱ्या वर्षी मागितलं की आता तरी मंत्री होईल, आता तरी करेल, हे म्हणून दिलं. आता किती वेळेस एक मुलगा नसावा. आणि कंपनीची गत बघा, कंपनी मालक तयार आहेत, त्यांना फ्रीडम द्यायची गरज आहे फक्त, पण त्यांना त्रासच एवढा आहे की ते इथले उद्योग घेऊन दुसरीकडे चालले जातील. नाही लागू शकत. मानसिकता बदलण्याची गरज आहे. 15 वर्षामध्ये एक पण नाही. आता बघा दुसरा मुद्दा, शाळेमध्ये 15 वर्षामध्ये शिक्षकाला शिव्या दिल्या माहितीये? बरोबर. पण शाळेत 5 वर्ग जर बनवले असते, शाळेमध्ये त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम बनवले असते, शाळेमध्ये डिजिटल बोर्ड लावले असते, डिजिटल कम्प्युटर लॅब बनवली असती, या ठिकाणी 5 वर्ग व्यवस्थित चालले असते, त्या शिक्षकांनी शिकवलं असतं की नसतं? त्या शिक्षकाची चुकी म्हणता येईल का? नाही. चुकी आहे प्रशासनाची. सगळे इलेक्शन बघितले, आपलं वय होतं, आपण म्हातारे होतो. मी पण होणार आहे, तुम्ही पण होणार आहे, काही जण झालेत. आपल्या घरात जेव्हा आपण म्हातारे होतो, वयोवृद्ध होतो, आपले हातपाय चालत नाही, आपल्याला पाहुणे भेटायला येतात दुखत असताना, आपल्याला काय प्रश्न विचारतात? ते 2 प्रश्न विचारतात. मी तुम्हाला सांगतो आता परत. 2 प्रश्न विचारले जातात. एक, पहिला, तुझी तब्येत कशी आहे? पहिला प्रश्न असतो, तुझी तब्येत कशी आहे? आपल्या गावात आरोग्य उपकेंद्र आहे का? आहे का? इथून कुठे जावं लागेल? संभाजीनगर. जायपर्यंत काही करता काही घडलं तर प्राथमिक विलाज नसावा? 60 वर्ष लागतात एक आरोग्य उपकेंद्र बनायला? लागतात का? नाही लागत. पण मानसिकता नाहीये. डॉक्टर उपलब्ध नाहीये, तिथं पत्ते खेळतात. आणि आपण हे सगळं बघतो उघड्या डोळ्याने, हे माहिती आपल्याला. पण हा प्रश्न आपण कधी सत्ताधाऱ्याला विचारत नाही. आलो की ते मोठे मोठे भाषण करतात, आपण वाट पाहतो त्यांचा एक कार्य करता येईल आणि तो काहीतरी करेल. ठीक आहे, तुमचं आरोग्य केंद्र नाहीये, मान्य केलं. शाळा नाहीये, मान्य केलं. कंपनीत लागला नाही, मान्य केलं. आता मी 4थ्या पॉइंट वरती येतो. काय केलं? विकास म्हणतात नाही, विकास गंगा वाहते. आता मी 4थ्या पॉइंट. तुमच्या शेतात जाण्यासाठी 4 महिने तुम्ही जेव्हा माल निघतो, पावसाळा असतो, कोणती गाडी घेऊन जातात? कसे जातात?
पै पै किती क्षेत्रस्ते बनले? किती क्षेत्रस्ते पक्के बनले? मला उत्तर द्या. किती? एक पण नाही. विकास केला ना? चौथा. तुमचं उत्तर आहे नाही. मी आता 5वा पॉइंट तुमच्या समोर काढतो. 15 वर्ष लागतात का क्षेत्रस्ते करायला? गावातच येताना कळालं. आता पुढचं बोलणं नको. मला टीका नाही करायची कोणावर. मला वस्तुस्थितीचा तो जो आपण चष्मा लावून ठेवलेला तो उतरावा लागेल. आणि तो उतरल्यानंतर काय होणार त्याच्यावर पण मी येईल. 4था पॉइंट तो पण गेला. बर ठीक आहे. आपण असं समजू रस्ते सोडून द्या. तुमच्या शेतात निघाला माल ज्याला हमी भाव पाहिजे असतो. शेतकऱ्याचं सगळं जीवन त्या मालावरती चालतं. त्याला तुम्हाला प्रायव्हेट मध्ये विकावं लागतं की सरकार पूर्ण विकत घेतो? खरा मुद्दा समजून घ्या. कुठे विकावं लागतं? प्रायव्हेट मध्ये. याचा भाव कोणावरती निर्भर असतो? गव्हर्नमेंट कोण चालवतं? तुम्ही उत्तर द्या. मला नाही द्यायचे. मला कोणाला नाव नाही ठेवायचं. सत्ताधारी. सत्ताधारी म्हणजे कोण? आपल्यासाठी कोण? आपला हा प्रश्न कोण मांडणार? कोण? आमदार. वस्तुस्थिती समजून घ्या. वेळ जाऊ द्या. काय होईल मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. ए बी जाऊ द्या. ती बी सोडली नाही झालं ते पण. आपल्या गावात जेव्हा डीपी जळते तुम्ही किती दिवस अंधारात राहतात? किती किती दिवस? मी नाही बोलत, तुम्ही सांगता. किती दिवस? 15 दिवस. ऐका, चर्चा नको प्लीज. तुम्हाला मी ज्याला त्याला बोलाल. बघा कोणी यांच्यात असं पण असेल की बाजू घेऊन बोलेल, मी त्याच्यासोबत बी चर्चा करायला तयार आहे. ओपन आहेत ना आपलं? कॅमेरा पण चालू आहे. 15 दिवस ते बी सोडून द्या. बरं, या सगळ्या सुविधा आणायला 15 वर्ष लागतात का? किती वर्ष लागतात? लय झाले 2 ते 3 5 लय झाले. पहिले 5 जाऊनही आपण जर त्याच माणसाला मदत केली त्याचा अर्थ काय होतो? काय होतो? आता उत्तर तुमच्याकडेच आहे, मला बोलायचं नाहीये. पण ठीक आहे, 10. कधी ना कधी जागृत व्हावं लागेल ना. मी पण राहिलोय ना सोबत, पण मी जागृत झालो की नाही, मी मला माझी फसवणूक करतोय, जनतेची पण करून घेतोय. याचा अर्थ हा झाला की आपल्याला आता तो चष्मा काढावा लागेल. होतं काय माहितीये का, इथं माता भगिनीत आपल्या छोटे छोटे आश्वासने दिले जातात. त्यानंतर त्या म्हातारपणात मी त्या पॉइंटवर येतोय. दुसरा प्रश्न विचारला जातो. पहिला, तुझी तब्येत कशी आहे? दुसरा, तुझे मुलं काय करतात? हाच प्रश्न असतो का? याच्या व्यतिरिक्त प्रश्न नसतो. आपल्याकडे उत्तर आहे का मुलं काय करतात याचं? आहे का? तुम्हाला विचारतात का ते तुझ्याकडे घर किती आहेत, गाडी किती आहेत, प्रॉपर्टी किती आहेत, विचारतात का? या गावात येताना ते आधी ठरवून येतात पाहुणा येणारा की हे गाव कसं आहे, 60 वर्षापूर्वी जसं आहे तसंच आहे. तुम्ही डोळ्यांनी पाहिलंय. 30 वर्षापूर्वीचं जे गाव, इथं 35 वर्षाचे माझे तरुण आहे, 25 वर्षाचे. 25 वर्षापूर्वी तुम्हाला जसं समजायला लागलं तसंच गाव राहिलं की बदललं? तरीला आपण बदल नाहीये, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आज मी गावागावात जातोय, ही गती आपल्या एकट्या गावाची नाहीये. काही काही गावामध्ये तर अशी परिस्थिती आहे, फक्त इलेक्शन होतं, लाईट, रस्ते, पाणी, या 3 गोष्टीवरती. 60 वर्षापूर्वी तेच, आज बी तेच, आणि आता उद्या येऊन बी तेच. का माहितीये का? आपल्याला एकदा समजून घ्यावं लागेल आपल्यात काय. माता भगिनींना एक विनंती आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या भविष्याच्या नाही. तुमच्या मुलाचं भवितव्य, तुमच्या गावाचा विकास, तुमच्या शेतीचे प्रॉब्लेम, तुमच्या शेतीसाठी भांडणारा, तुमच्या आरोग्याच्या सुविधा मांडणारा. उद्या चालून एक गोष्ट लक्षात घ्या, घरामध्ये होणे अशी घटना घडली नाही, एखाद्याचं ऑपरेशन निघलं 2.5-3 लाखाचं, काही पण होऊ शकतं. तुम्हाला संरक्षण कोण देणार? आहे परिस्थिती तेवढी? नाहीये. त्यासाठी भांडणारा पाहिजे. मुख्यमंत्री निधी येतो तो फक्त श्रीमंताच्या घरात.
मुख्यमंत्र्याचे बिमार व्यक्तीला पैसे भेटतात, तेही श्रीमंताच्या घरात. कंपनीत कामगार लागतो, तोही श्रीमंताचा घरचा. का? कारण त्याच्याकडे आहेत, तो देईल, मग तो लागेल. ही परिस्थिती समजून घ्या. तुम्हाला तुमच्या मनातला तुमचा विचार करणारा, मला मतदान द्या, मला मागायचंच नाही मतदान, मी त्याच्यावरती येत नाही. मी तुम्हाला शेवटी फक्त सांगेल काय सांगायचं ते. जर मनाला पटलं तर करायचं, नाही पटलं तर सोडून द्यायचं. मला माझं काम आहे. आजही मी एका आमदारापेक्षा लेवलने पुढाचाच, मी गॅरंटीने सांगतो. मला आज महाराष्ट्र ओळखतो, आमदाराला एक तालुका, 2 तालुके ओळखतात. मागायला आलो नाही. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेल माता भगिनींना. बघा, आपण छोट्या छोट्या गोष्टीला प्रलोभने दिले जातात. आता मी बघितलं, पैठणीचे खेळ केले. एक पैठणी दिली, एक पेटी दिली. मी म्हणत नाही त्यांनी काही घरातून दिली, ती गव्हर्नमेंटची घ्याच, ती सोडायची नाही, दिली. पण ते दिली म्हणून मतदान करायचं का? मग तुम्हाला राशन कार्ड काढून भेटलं ना? काहीच नाही भेटला आम्हाला. मी तर म्हणतो, मंदिराला राजकीय नेत्याचे पैसे कधीच घ्यायचे नसतात. आपल्या स्वाभिमानाचं मंदिर असतं. हे माझं तत्व आहे. आपण झुकायचं नाही. आपल्यासाठी आपण ज्या वस्तू लागतात त्या भांडून घ्यायच्या. ते काय? रस्ते, आपल्या शेतातले रस्ते, आपलं पाणी, आपल्या मुलाचं शिक्षण, आपलं आरोग्य, आपल्या लागणाऱ्या बाकीच्या सुविधा, या भांडून घ्यायच्या वस्तू आहेत. मंदिर नाही. काय होतं माहिती का? आपण विकतो कुठे? एक उमेदवार येतो आणि त्याला 20,000ची वस्तू मागितल्या जाते, 1 लाखाची, 2 लाखाची मागितल्या जाते, आणि यांनी हे ओळखून बसलेले आहेत. बरं, मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या गावातला 5 वर्षात, कदाचित कोणाला राग येऊ देऊ नका, किती जणांचा फोन आमदारांनी उचलला? आ? बरं, जाऊ द्या, मला त्याच्यावर जायचं नाही. बघा, मी घाबरत नाही. मी ओपन बोलणार आहे. माझ्यावरती काय होईल मला माहित नाही. जेव्हा सत्तेच्या विरोधात माणूस जातो, तुमच्यातला एक तरुण, तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्यासाठी भांडतोय. मला कल्पना आहे की मी एका सत्तेच्या विरुद्ध लढतोय. लढताना अडचणी येणार आहेत, पण मला काही गोष्टीची जाणीव आहे. जर आपलं जीवन जर समाजासाठी असेल तर ते निर्भीडपणे जगलं पाहिजे. तुमच्या सारख्या शेतकऱ्याचा मुलगा, मी एका गावात जन्म झाला, कदाचित माहिती असेल, सोनखेड्याचे नातलग असतील कोणाचे ते विचारू शकतात. ज्याच्याकडे असतील त्याला त्याची पूर्ण स्टोरी ते सांगेल. एका 1.5 वर्ष, 3 वर्षापूर्वी एक ग्रामपंचायत हातात घेतली होती. 1.5 वर्षात त्या गावात स्ट्रीट लाईट आली, त्या गावात कॅमेरा आला, प्रत्येक CCTV आले, आरोग्य उपकेंद्र आलं, रस्ते बनले, शिवाजी महाराजांचं स्मारक बनलं, आंबेडकरांचं स्मारक बनलं. जातीभेद वगैरे नाही, फक्त विकास आणि विकास. ठीक आहे, काही रस्ते त्यांचे त्या ठिकाणी बंद पाडलेत, कोणी मोठं होत आहे तर थांबवल्या जातं राजकारणात, तेही झालं, त्याला वरती जायचं नाही. मला 2 गोष्टीचा प्रश्न पडतो. एवढं माहिती असताना आपण मतदान करतो कसे दरवेळेस? बरं ठीक आहे, हे झालं एका बाजूचं. आता दुसरी बाजू पण सांगून टाकतो. आत्ताच 1 वर्षापूर्वी एक आमदार महोदय आले, नाव कोणाचं घेत नाही, ते बी मतदान मागायला सुरुवात केली. त्यांनी काय केलं? आपल्या गावात 10 लाखाचा रस्ता दे, 15 लाखाचा दे, 25 लाखाचा दे, दिला. बरोबर आहे ना? दिला. आता मी वस्तुस्थिती सांगतो कसा दिला, काय होणार आहे तुमच्यासोबत ते पण लक्षात घ्या. जर आज जागृत नाही झाले तर जे झालं 15 वर्षे ते परत होणार. दिला. ते किती जिल्ह्याचे आमदार आहेत? 7-8 तुमच्या जिल्ह्याचे पण आमदार आहेत, ते तुमच्या भागाचे आमदार आहेत. किती वर्षापासून? 16 ते 17 वर्ष आमदार आहेत. बरं, 1 वर्षापूर्वी आधीचा इतिहास बघा. मागच्या 15 वर्षात तुमच्याकडे ते एकदा आले का? आले का? नाही आले. मागच्या 15 वर्षात एकदा तरी 10 लाख रुपये दिले का? नाही दिले. आताच का दिले? इलेक्शन जवळ आलं. बरं, आता दुसरा पॉइंट, त्यांनी काय केलं माहितीये?
त्यांनी त्या 7 जिल्ह्याचा निधी सगळा आणला आणि सगळ्यात तिथलं ताट उचललं आणि ते कोणाला खाऊ घातलं? कोणाला खाऊ घातलं? खुलताबाद, गंगापूर. आता त्यांचं ताट तिथून चोरून तुम्हाला खाऊ घातलं. निवडून आल्यानंतर तुमचं ताट किती जणांना खाऊ घालतील? थोडंफार नाही आमचे ते कोणते. तरीलाही आपले तरुण त्यांच्या मागे पळतायत. लक्ष द्या, जागरूकता बघा. मला प्रत्येक गावात जाता येणार नाही, माझ्याकडे टाइम खूप कमी आहे. पण एक सांगतो, 20 दिवस जेवढंच प्रयत्न होईल, शेवटच्या क्षणापर्यंत मी त्या ठिकाणी त्या गावात पोहोचेल. नाही पोहोचू शकलो तिथं तुम्हाला पोहोचावं लागेल. ही माहिती खोटी नाही आहे. बरं, खोटी वाटली तुम्हाला बोलायला परत चान्स देतो. जो माणूस दुसऱ्याचा निधी इथं आणून वाटू शकतो, तो आपल्या गावाचंही काही करू शकतो स्वार्थासाठी. हा स्वार्थाचे ना निवडून येणं. परत सांगतो, 750 कोटीचा निधी येतो. किती? 750 कोटी. ज्या माणसांनी त्यांना तो निधी मिळवून दिला, अजितदादांनी मिळवून दिला, त्या माणसालाही निवडणुकीच्या तोंडावर सोडून दिलं. तुम्हाला सोडायला किती टाइम लागेल? किती टाइम लागेल? 1 दिवस बी नाही लागणार जर निवडून आले तर. लक्ष द्या माता भगिनींनो, आई वडिलांनो, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती सांगणारा तुम्हाला दुसरा मुलगा भेटू शकत नाही. जर बोलायला लागला त्याला संपवलं असं समजा. आता आपल्याला जागरूकता पैलवायची आहे. मला एक वाटतं की इलेक्शनला तुम्ही कसं जावं हे तुम्ही सगळा अभ्यास केला. आता मी बी सांगितलं. आता मी काय करणार? मी तुम्हाला एकच सांगतो, मला मतदान देताना एकच, मी मतदान मागताना एक सांगतो, मला फक्त 5 वर्ष पाहिजे तुमचा मुलगा म्हणून. किती वर्ष? 5. जर 5 वर्ष तुम्ही एकाला 15 दिले, एकाला 17 दिले, मला 5 दिले, मी नाही करू शकलो माझे शब्द पूर्ण, तुमच्याकडे येईलच मी काय काय करणार आहे त्याचं. आणि जेवढं देईल त्याच्यापेक्षा डबलेनं करेल, तेवढंच देईल जेवढं करू शकतो, त्याच्यापेक्षा जादा नाही. कारण माणसाला माहित पाहिजे आपल्यामध्ये काय. आणि आता हे रस्ते बनवा, हे बनवा, हे संपलं ना, हे कधीतरी संपायला पाहिजे होतं. 5 वर्षात तेवढं देईल हे तुम्हाला मी आज सांगतो, तेवढं मी करेलच. मी 5 वर्ष मागेल आणि ते तुमच्या हक्काने तुमचा मुलगा तुमच्याकडून मागतोय. 5 वर्षानंतर नाही केलं, गावाचं दार बंद. येऊ द्यायचं पुढच्या वेळेस नाही. पण तुम्ही 15-15, 20 वर्ष येऊन देतातच ना. मला तर 5 वर्ष मागतोय. तरुण मित्रांनी विशेषतः या गोष्टीकडे ध्यान द्या. आपल्या आई वडिलांनी, आजोबांनी त्यांनी काय केलं? गुमराह केलं. त्यांची चुकी नाहीच आहे. त्यांना वाटलं हा तरी करेल, तो तरी करेल, चाललं 15-15. आपल्या हिस्ट्रीच ती, पण नाही बदल झाला. बरं ठीक आहे, मी बदललो असं समजा, निवडून आले. तुमच्यापासून किती किलोमीटरवर राहतो? 10 ते 15. कधी येऊ शकतात तुम्ही? किती जण दुसऱ्या आमदारांना भेटायला जाऊ शकतात? भेटले? मला भेटू शकतात ना. आता मी इलेक्शनची बात करतो, येणाऱ्या मतदानाची बोलतो. येणाऱ्या मतदानाला तुम्हाला ते आता आश्वासन नाही देणार, कारण तिथं सुरेश सोनवणे आलेला आहे. आता तुमची दिवाळी गोड होणार आहे. ठरलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या आता डबल टिबलने चालतील. कारण माहिती आहे की पायाखालची जमीन काय हलते. जेव्हा सत्यासोबत असत्याची लढाई असते ना, तेव्हा सगळ्या गोष्टी पुढे येतात. मी म्हणतो, येणारा प्रत्येक जण मतदाराचा तुमच्याकडे कशा पद्धतीने आला त्या सगळ्या गोष्टी करून घ्या, बिनधास्त करून घ्या. माझं ओपन तुम्हाला म्हणणं आहे, तुम्ही करून घ्यायचं. काय असेल ते घेऊन टाकायचं, इकून बी तिकून बी तिकून बी. पण मतदान मात्र मला करा म्हणत नाही. परत 3 फोटो समोर येतील, 2 तुम्हाला सांगितले, तिसरा त्यात माझा असेल. तिघांना बारकाईने बघायचं. जर त्यांच्यापेक्षा 1% म्हणतो मी, जादा नाही सांगा, 1% असं किती पटीने जास्त आहे ते तर मी सांगायची गरज नाही, तुम्हाला कळून जाईल काम केल्याच्या नंतर. पण आता सांगतो 1% जादा असेल, निर्मल चरित्र असेल, उच्च शिक्षित असेल, तुमच्यासाठी सभागृहात भांडणारा असेल, तुमच्या समस्या पूर्ण करणारा असेल, तुमच्यात हिळून मिळून तुमचे प्रश्न समजून घेणारा असेल, तुमच्या सोबत संवाद साधणारा असेल, ना की धिडसवणारा असेल, तुमचे जे काम करतात सरकारी अधिकारी त्यांना मिळून काम करून घेणारा असेल 1%ने,
तर त्या मतदानाची फुली मारताना माझा विचार करा. मला आता चिन्ह भेटलेलं नाहीये, मी चिन्ह बी सांगू शकत नाही, पण लवकर चिन्हही तुमच्याकडे येईल. त्यावेळेस तुम्हाला तो विचार करावा लागेल. आणि या सगळ्या गोष्टी होतील. अजून ते प्रचाराला येतील, आले बी असतील. पण आले येऊन काय केलं? नारळ फोडले. पुढचे नारळ फोडलेले तुमचे उद्घाटन झालेले काम होणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो ते खोटे आहेत. एखादा सुशिक्षित असेल तर त्याला मी ते दाखवून देईन का खोटे आहेत. जे आता उद्घाटन केले ना इलेक्शनच्या तोंडावर, हे खोटे उद्घाटन आहेत, होणार नाही काम. तुम्ही समजून घ्या. पण यांनी वरतून जादू तशी केलेली असते. तालुक्यातून 4-5 जणांना मोठे केले जातं. तुम्ही समजून घ्या. या राजकारणी स्वार्थी लोकांना तुम्हाला जागा दाखवावी लागेल. आणि विशेषतः माझी माय बहिणींना विनंती आहे, या 1,500 आणि 2,000 रुपयाला तुम्ही भाडू नका. इकून तुम्हाला 1,500 दिले आणि तिकून तेलामध्ये 1 रुपया जरी वाढवला ना, तुमच्याकडून जादा घेतले. तुम्हाला ते आज बरं वाटतं. तिथून तुमच्याकडून 1,500 दिले, तिथं पेट्रोल मध्ये त्या ठिकाणी 25 पैसे वाढवले, 5 पैसे तरी झाले. आणि मी तुम्हाला सांगतो, जर कदाचित नाही, मी तर येणारच आहे निवडून, पण मी निवडून आल्यावरही तुमचे पैसे बंद होऊन दे त्यासाठी सुद्धा मी भांडेल. पण आता चुकी करू नका, खरंच करू नका. तुमच्या मुलाच्या भवितव्यासोबत त्या ठिकाणी तुम्ही खेळ करू नका. आणि एक विनंती मी जाता जाता करेन, या सगळ्या गोष्टी वेळ कमी आहेत, मला भरपूर गावांना कव्हर करायचं आहे, जायचं आहे. ज्यांचे नातलग असतील, पाहुणे असतील, मित्र असतील, एक विनंती करतो की माझे सगळे सैनिक तुम्ही आहात. तुम्ही माझ्यासाठी जर 20 दिवस मनातून अंतकरणातून दिले तर हा तुमचा भाऊ 5 वर्ष तुमच्यासाठी बांधील राहील. आणि मी फक्त बोलत नाही आलो तर तुम्ही मला कधी पण गावात यायला बंदी घाला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता जागृत व्हा की मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या काय करतायत. कधी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ते दार खुले असतील. फक्त गरज आहे एक वेळेस परिवर्तनाची, आणि परिवर्तन सगळ्यांनी ठरवलं तर होतं, नाही तर होत नाही. आणि मतदान करताना चांगला विचार करून करा, या मुलाच्या भविष्यासाठी करा. बाकीच्या गोष्टी मी तुमच्यावर बंधनं घातले नाही. तुम्ही म्हणाल मग कोण काय देणार, काय नाही देतील ना, हे गट्टू बसून देतील 1 दिवस, पण नंतर हे गट्टू उकडतील तरी 5 वर्षामध्ये परत येणार नाही. ते बी करून घ्या. पण शब्द देताना एकच द्या, माझ्या मनातील मी त्याला मतदान करेल. कारण तुमचा शब्द बी तेवढा किमती आहे. आणि तरुण मित्रांना सांगतो, आपल्याला बदलायचं आहे, बदल हवा आहे, गावाला बदलायचं आहे, त्यानंतर आपल्या परिसराला बदलायचं आहे. आणि शेतकरी मित्रांना एक विनंती असेल की आपल्या समस्या तुम्ही जाणून घ्या. ज्यांच्या कानापर्यंत आवाज जातोय त्यांनी जर मला या ठिकाणी आपला मुलगा म्हणून मदत केली, आपण 5 जरी फोन माझ्यासाठी लावले प्रत्येक बाजूच्या गावात, मला माहिती आहे हे मला प्रत्येक गावात जाता येणार नाही, जाण्यासाठी खूप मोठ्या अडचणी येणार आहेत 20 दिवस. पण नक्कीच सांगतो 5 वर्ष, 20 दिवस तुमचे, 5 वर्ष माझे. 5 वर्षामध्ये तुम्ही त्या गोष्टी बोलाल, त्या पद्धतीने कार्य होईल आणि ते कार्य तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसायला लागेल पहिल्या दिवसापासून. ही विनंती आपल्या माता बहिणींना, आई वडिलांना आहे. एक वेळेस परिवर्तनाची लाट आपल्या गावात येऊ, आपल्या परिसरात येऊ. या दोन्ही तालुक्याचा बघा, दोन्ही तालुक्याचा मी इथला भूमिपुत्र आहे, मी इथलाच आहे. मला गच्ची धरून आणू शकतात, बाकीच्यांना तुम्ही आणू शकत नाही, मी स्पष्ट सांगेन. आणि तुमच्यातला आहे, काय खेड्यातलाच आहे, ग्रामीण भागातलाच मुलगा आहे, ठीक आहे आता मोठा बनलोय, पण पैशाने मोठे बनण्यात अर्थ नसतो, मनाने मन लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या तुम्हाला जर वाटल्या तर नक्कीच या मतदानात तुम्ही सर्वांना सांगाल, आजूबाजूच्या गावाला कळवाल, ही विनंती करतो. आणि परत एकदा आपल्या या पावन मंदिराच्या समोर एक शब्द देतो, तुमचा मुलगा या वचनाला कधीही मुकणार नाही, फक्त तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. आणि आता मी माझं भाषण लांबलेलं थांबवतो, पुढील गावामध्ये मला जावं लागणार आहे. आपण मी गेल्यानंतर ही कामाला लागाल आणि कोण येतील मतदानाच्या दिवशी काय करतील ते सगळं करून घ्या. पण मतदानाचं बटन काळं पर्यंत एकदा दाबा आणि सगळा हिसाब चुकता करा. 15 वर्षाचा हिसाब पण चुकता होईल, 17चा पण होईल. आणि या इलेक्शनला तुमचा भाऊ, तुमचा मुलगा नक्कीच आमदार म्हणून तुमच्या समोर येईल, हा विश्वास मला या ठिकाणी आहे. धन्यवाद. जय हिंद.
आता कोणाकोणाला काय काय प्रश्न विचारायचे विचारू शकतात, मी अडवणार नाही. फक्त विनंती आहे की हात वरती करा, प्रश्न विचारा, मी त्यावरती उत्तर देईल आणि बिंदास बोला. कोणाला माईक घेऊन बोलायचं तरी बोला. बोला सोळे बोला. हा बोल बाळा. बघा, सगळ्यात मोठी नोकरीची समस्या आहे ही तुमच्याच गावात नाही आहे. 385 गावाचा प्रश्न आहे. 380 85. नोकरी मागितलीच नाही, फक्त रस्ते 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 महत्वाचे. आपण काय मागितलं ते मी तुम्हाला सांगतो. आपल्या खिशात पैसे आला असं काही केलं नाही. पैसे कोणाच्या खिशात गेले? एकाच जणाचे गेलेत गावातल्या, नोकरी लावता आपल्याकडे पैसे राहील ना, काही नाही. किंवा 5. बघा, मी नाही म्हणत सगळ्या घरामध्ये नोकरी दिल्या जाऊ शकते, मी खोटं नाही बोलू शकत. किमान 5 वर्षामध्ये 10 तरुण 10 5 15 वर्षाचे किती झाले असते? 15. मला अपेक्षित काय होतं? 15. बरं, 5 वर्षामध्ये 3 न जरी धरले तर 9, कमीत कमी 9 कुटुंब बदलली असती. 9 जणांचं दळणवळण वाढलं असतं. तो तिकडचे चांगल्या गोष्टी इकडे घेऊन आला असता गावामध्ये. पण नाही, मी तुम्हाला एक सांगेन, मी शब्द दिलाय. MIDCचा मी निवडून आल्यानंतर 2 ऑफिस बनणार, एक गंगापूरला, एक खुलताबादला. तिथं माझी टीम बसेल, कंपनी मालकाशी संवाद होईल आणि आपले मुलं जास्तीत जास्त कसे नोकरीला पोहोचतील हा सगळ्यात पहिलं काम माझं असेल. आणि याच्यामध्ये कुठेच अडचण येऊ शकत नाही. कंपनी मालक हशीखुशीने तयार होतील, कारण त्यांना आता कोणी पैसे मारणार राहणार नाही, त्यांना त्रास होणार नाही, ते फ्रीडमने काम करतील. मग त्यांना UP बिहारच्या लोकांना काम दिल्यापेक्षा आपल्या लोकांना दिलेलं बरं आहे की नाही? नक्कीच देतील, पण ते करण्याची धमक पाहिजे, ती नाही राहिलेली. अजून काही प्रश्न आहेत कोणाचे? मी आता शब्द देत नाही, पण नक्कीच सांगतो अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, येतीलच पुढे तुमच्याकडे कागद, त्यामध्ये सगळ्याच येतील. अजून कोणा काही प्रश्न विचारायचा आहे? एक विनंती जाता जाता करतो, आपण या आजच्या बोलण्यावरती विचार करा. खूप जणांवरती विश्वास ठेवला, एकदा तुमच्या मुलावर विश्वास ठेवा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी कामाला लागाल ही अपेक्षा व्यक्त करतो. चुकीने जर माझा एका तोंडातून शब्द चुकीचा निघला असेल, कोणाचं मन दुखवलं असेल, तर मी माझ्या जिभेचा दोष म्हणून माफी मागतो. पण जे काही खरं निघालं असेल ती वरच्याची शक्ती आहे, माझ्यावर झालेले आईवडिलाचे संस्कार आहेत आणि माझ्या अभ्यासाच्या जोरावरती येणारे शब्द आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं की सत्यासाठी लढावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आहेत की आपल्या समाजासाठी, आपल्या भागासाठी लढावं लागतं. त्यासाठी मी बाहेर पडलोय. आपण आशीर्वाद द्या ही विनंती करतो आणि थांबतो. जय. सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोने सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोने सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बोलू नका, बोलून काय होईल या लोकांना वाट माहिती, यांना माहिती. ऐक ना बाळा, ऐक. माझं म्हणणं काय, अरे घ्या नाही सगळे नवीन येऊन जा एखादं नवीन चांगले काम करतील ना. आपलं ते म्हणणे काम करतील ना नवीन नवीन काम करतील. मग सोनो ना सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनो ना सब तुम आगे बढ़ो. एकदा फक्त गावात कमीत कमी तुमचं वय आता 55 आहे, म्हणजे तुम्ही कमीत कमी 6 वेळेस विधानसभेत मतदान केलं असेल. 6-7 वेळेस आमदाराला 7 आमदाराला मतदान केलं. 35 वर्ष त्याच्यामध्ये तुम्हाला खरं सांगा जर तुमचा मुलगा म्हणून मी तयार तुम्हाला घ्यायचं. मी दुसरा प्रश्न मला बोलायचं तुला सांगावं लागेल एवढ्या नाही. त्यांनी काय म्हणता माहिती, तुमच्या गावाचे गाव खूप झालेले ते म्हणतायत बाहेर. आपले गाव इकण्यासारखे आपण येत कर. मला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनो ने सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. क्या क्या एक सेकंड क्या सर
काका, एक वेळेस तुमचा आशीर्वाद लागेल. या. भैया थोडं माग सर. हा हा. आणि माझी माणसं परत परत येतील सगळ्या गोष्टी. एक वेळेस तुमचा आशीर्वाद लागेल. पक्ष बिक्ष सोडून द्या कोणता असेल तर. पक्ष म्हणून नाही पण माणूस म्हणून एक वेळ येऊ. पुढच्या गावात जायचं. मी येईल परत भेटायला. वेळ भेटला तर नक्कीच परत येईल. या 20 दिवसात. पण नाही भेटला तर पुढे येणार. चालेल. ओके भैया. धन्यवाद. चला चलो. दिवाळी सुखाचे द्यायचे राहिले. आम्हाला तर वाटतं जिथे लई वेळ दिलं पाहिजे तुम्ही आम्हाला. तुम्ही म्हणाल तर जात नाही. अरे आजाव नाही जे. अपक्ष उमेदवार प्राध्यापक डॉक्टर सोनवणे साहेब यांचं आमच्या परिसरामध्ये या छोट्याशा दिवशी तांड्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. छोटासा सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारा. आपण साहेबांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. आपण या छोट्याशा तांड्यावरती आमच्या शब्दाला मान राखू. आपण 10 ते 15 किलोमीटर आपण वापस आलात. या ठिकाणी आपलं सर्व टीमचं आपलं या ठिकाणी या तांड्याच्या वतीनं स्वागत करतो. सर एक तुम्हाला सांगू इच्छितो, अनेक विधानसभा आल्या आणि लोकसभा आल्या, पंचायत समिती असो की जिल्हा परिषद, आतापर्यंत या तांड्यावरती हा वंचित घटक आहे सर. या तांड्यावरची लोकसंख्या 500 ते 600 लोकसंख्या आहे. आतापर्यंत सर्व उमेदवार येतात, धूळ तापा देऊन या ठिकाणून चाले जातात आणि आमचं मोलाचं मत या ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये त्याच्या पाड्यामध्ये आम्ही टाकतो, परंतु आमचा विकास या ठिकाणी झालेला नाही सर. सर आम्हाला तुमच्यामध्ये एक नवीन नेतृत्व आम्ही या ठिकाणी आम्ही तुमच्या माध्यमातून बघतोय. मी सर आपल्या ऑफिसमध्ये काल 1 वाजेपर्यंत होतो आणि 1 वाजेपर्यंत असताना आपण शब्द दिला की मला विधानसभेमध्ये गेलो तर मला पैसे नकोय, माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि मी जनतेचा या ठिकाणी विकास करणार आहे. मी पाण्यावर बोलणार नाही, मी रस्त्यावर बोलणार नाही, परंतु मी या युवकांचं भविष्य या ठिकाणी घडणार आहे. असं तुमचा शब्द या ठिकाणी मला लागला आणि मी या ठिकाणी 8 किलोमीटरहून मला कळलं की आपण दिवशी गावामध्ये आहे. सर्व युवकांनी मला फोन केला, भोसले भाऊने मला फोन केला, अशोक भाऊ सर आता दिवशीमध्ये आहे, परंतु आपल्या तांड्यावर या ठिकाणी भेट या ठिकाणी आपण घडून आणावी. आणि मी सरांना फोन केला. सर माझ्या शब्दावर एक 10-15 किलोमीटर वापिस आले. सर आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपल्या बोलाचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायचं आहे. माझे सर्व समाज बांधव, सर्व वंचित घटक आहे सर. कोणाला शेती नाही, कोणाचे उद्योग धंदे नाही, तर या ठिकाणी आपण सर्व आम्हाला सहकार्य करावं. नक्कीच या ठिकाणी आपला विजय 100% होणार सर, असं मी तुम्हाला या ठिकाणी मी जाहीर आव्हान करतो. आपल्यासाठी अहोरात्र सर्व सरकार या ठिकाणी तुझी काढू सर, परंतु आम्हाला तुमचा अंमल या ठिकाणी वेळ द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि हे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय गावातील सर्व नागरिक, माझे तरुण मित्र आणि चिमुकले, आपण नेहमीच म्हणत आलेलो आहे की हा छोटासा तांडा आहे. तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. कुठलीच गोष्ट लहान नसते. जर मनात आपण धरलं तर एक छोटीशी गोष्ट काय करू शकते याच्यावरती मी एक छोटासा उदाहरण तुम्हाला सांगेन. आणि हे उदाहरण आपल्यासाठी का सांगायचं आहे, कारण आज याची गरज आहे.
एक जंगल होतं. जंगलामध्ये आग लागली, वणवा पेटला, जंगल भराभरा जळायला लागलं, झाडं वरपळायला लागली. त्या ठिकाणी असणारे प्राणी शहरावर पळायला लागले आपला आपला जीव वाचवण्यासाठी. हत्ती असतील, तिथले सिंह असतील, तिथले पक्षी उडून जायला लागले. सगळे त्या ठिकाणी आपला आपला जीव वाचवण्यासाठी पळून जात होते. पण जंगल जळत पुढे पुढे जात होतं. त्यात एक चिमणी होती. ती चिमणी काय करायची, त्या ठिकाणून उडायची. बाजूला एक छोटासा तलाव होता, तलावात जायची, चोचीत पाणी घ्यायची आणि त्या जंगलाच्या त्या आगीत आणून टाकायची. ती जायची, परत पाणी घ्यायची, परत आणून टाकायची. असं ती करतच होती. आणि तिला एक कावळा आला आणि म्हणाला, चिवताई तू हे काय करते? तर ती चिवताई म्हणाली, मी इथली आग विझवते. ही जी आग लागली आहे ही विझवण्याचा मी प्रयत्न करते. तो कावळा म्हणाला, तुझ्या एका चोचीने काय होणार आहे? एवढ्याशा पाण्याने ती आग कशी विझेल? तेव्हा ती चिमणी म्हणाली, कावळे दादा मला माहिती आहे माझ्या एका थेंबाने आग विझणार नाही, पण एका थेंबाने माझ्या आग विझणार नाही. पण तिचं उत्तर बघा. ते उत्तर तुम्हाला मी सांगतोय कारण मला 2-3 वेळेस भाऊनी छोटा तांडा लहान तांडा हे शब्द वापरले, ते कुठेतरी लागले, म्हणून मी तुम्हाला सांगतो. ती चिमणीनं उत्तर काय दिलं, ही आग विझवण्यामध्ये मी त्या ठिकाणी एक थेंब पाणी टाकते, पण जेव्हा एक इतिहास लिहिला जाईल, जंगलाला आग लागली होती, आग माझ्याकडून विझणार नाही मला माहिती आहे, पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल, इतिहासात नोंद होईल की जंगलाला आग लागली होती, तेव्हा एक चिमणी होती आणि ती प्रयत्न करत होती ती आग विझवण्याचा. त्या इतिहासात माझं नाव लिहिलं जाईल. बघा, छोटीशी गोष्ट आहे. चिमणी आग नाही विझू शकत, पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल तिच्यामध्ये त्याचं नाव असेल. आपल्याला आता ते करायचं आहे. समाज परिवर्तन केव्हा होतं माहिती का? कोणाला कोणाला पुढाकार घ्यावा लागतो, कोणाला कोणाला पुढे यावं लागतं. आपण या महान जे आपले संत आहेत, आपले त्या ठिकाणी महापुरुष आहेत, ज्यांच्यामुळे आपण ताठ मानेने जगतो. आता मी बघितलं संत सेवालाल महाराज यांचा आपल्या समोर असणार ते आपले आराध्य दैवत आहे. यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की आपण कधीच झुकायचं नाही. आपण आपल्या समाजासाठी लढायचं, आपल्या माणसासाठी लढायचं, आपल्या लहान मुलांसाठी लढायचं. आणि लढा म्हणजे काय, कोणाला मारणं असतं का? नाही, विचारांची लढाई आहे. आपल्याला चांगले कर्म करावे लागतात. ही शिकवण आपल्याला त्यांना दिली आणि त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी ताठ मानेने जगतो. हा छोटासा तांडा आहे, पण हा इतिहास घडू शकतो. बघा, पिढ्यानं पिढ्या राजकारण त्या ठिकाणी चालू आहे. आज त्या ठिकाणी चांगले चांगले युवक त्या ठिकाणी व्यसनात पायी त्या ठिकाणी या राजकारणी लोकांनी त्यांना संपून टाकलेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या मनात घातल्या. या तांड्यावरतील एकही तरुणांना कधी नोकरी मिळवून दिली नाही, कोणत्या कंपनीत काम मिळवून दिलं नाही. तुमच्यातल्या नेत्यांनी जर त्यांना फोन केला, त्यांनी प्रयत्न केला, तुमच्या नेत्यांनी भरपूर जणांनी केला, मला भरपूर जण भेटलेत. तुमच्या सर्व समाज बांधवातील मोठे मोठे नेते येऊन भेटलेत. ते म्हटले हे लोक फक्त निवडून येईपर्यंत आमचा वापर करतात, आम्हाला तिथून पाठिंबा जाहीर करायला लावतात. ही वस्तुस्थिती आहे आणि त्या पाठिंब्यावर आमचा समाज त्या ठिकाणी मतदान करतो. आम्ही सांगतो यांना मतदान करा, केलं मतदान. आता तरुणांना माझी विनंती आहे, ते तर तुम्हाला सांगतीलच चांगलं काय वाईट काय, पण आपण बी शोधून पाहायचं की खरं कोण आणि खोटं कोण. तुमच्या या मुलांचं भविष्य सांभाळणारा कोण. बाळा कुठे शाळेत जातो, कुठे जातो? नाशिक. तू रायपूर. तू राजमाताजी शाळा कुठं? वेरूळ. अजून कुठे येते तिची मुकली? तू कुठे जाते? तू कुठे जाते? रायपूर. का त्या गावाच्या आसपास एखादी चांगली सरकारी शाळा नाहीये?
शाळा आहे, पण तिथल्या त्या राजकारणी माणसांनी त्या शाळेची दुर्दशा करून ठेवलेली आहे. आणि आपण त्यांना मतदान दिलं का, की त्यांनी आपला विकास करावा, काहीतरी आपल्यासाठी करावं म्हणून. पण त्यांनी ते नाही केलं. त्यांनी फक्त आणि फक्त एकदा तुमच्याकडे बघितलं मतदानापुरतं आणि 5 वर्ष तुमच्याकडे बघितलं नाही. 5 काय 15 वर्ष. या तांड्यावरती एकदा दोनदा ते आले असतील, पण ते मतदानालाच. या तांड्याच्या काय समस्या आहेत आणि आपल्या तरुणांनी काय केलं, फक्त जयंतीपुरते त्यांच्याकडे पैसे मागितले. राग नका मानू, जयंती त्यांनी 15,000 दिले, पण फक्त जयंती साजरी आपण या महापुरुषांची करू शकतो ती अशा पैशाने की ते पैसे हरामाचे आहेत. आणि त्यातल्या त्यात माझा राग तुम्हाला येईल, यांचं भविष्य नाही बनलं तर पुढच्या जयंत्या साजरा करणारी पिढी उरेल का? पुढची पिढी बर्बाद होते. आज शेतकऱ्याचे प्रॉब्लेम समजले जात नाहीये. हा कामगार वर्ग आहे. मी बी एका वंचित घटकातलाच त्या ठिकाणी तुमचा मुलगा आहे. छोटासा समाजाचाच मी घटक आहे. पण जर मुलगा शिकला तर काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण मी महाराष्ट्राला दिलेलं आहे. एक रिक्षा चालवणारा मुलगा होतो, तिथून इथपर्यंत आलो. आज मला अपेक्षित आहेत. एका आमदाराचं मी काम केलं, मी मतदान केलं, पण जेव्हा कळालं हे खोटं काम चालू आहे, तिथं फक्त स्वार्थ आहे, तिथे पैसा आहे आणि कमवण्यासाठी तुमच्या सारख्यांचा वापर करतात, डायरेक्टली सोडून दिला. का? कारण आज गरज आहे बदलाची. नाही, किती प्रश्न आहेत तुमचे? तुमच्या आरोग्याच्या सुविधा काय? इथं मी आता सभा घेतली, तिथून दुसऱ्या गावात उपकेंद्र आहे, ते म्हणतात तिथं पत्ते खेळल्या जातात, डॉक्टर नसतात. हे प्रश्न तुम्हालाही विचारू शकतो, मलाही विचारायला वाटतील. पण अशा का गोष्टी घडतात की आपण एक गोष्ट, मला काहीच म्हणायचं नाही, मी तुम्हाला एक सांगेल, माता भगिनी माझ्या आई समान आहेत, इथं बहिणी समान आहेत, इथं तरुण मित्र जास्त आहेत. तरुण मित्रांना तर एक सांगेल, बरं तुमच्या या तांड्यावरून किती वेळेस आमदारांना तुम्ही फोन केला? किती वेळेस? एकदा बी नाही घेतला का? नाही. दुसरे महोदय आले परत एका वर्षापूर्वी, ते बी 17 वर्षापासून आमदार आहेत. 17 वर्षात आले होते का? नाही. मतदानाला आले, तुम्हाला 5 लाख 10 लाखाचा निधी दिला, काहीतरी दिलं का असेल? 100% नाही दिला बी असेल, तुम्ही लक्षात घ्या. पण तो कोणाचा माहितीये? त्या 5-7 जिल्ह्याचा चोरून दिला. तो जर चोरून दिलेला निधी असेल तर तुम्हाला सोडायला त्यांना किती टाइम लागेल? दुसऱ्याचा ताट जो आपल्याला वाढतो त्याची नीतिमत्ता तिथं समजते. आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल. मला माहिती आहे, मी एवढंच भाषण जर 5,000 लोकसंख्येच्या गावात दिलं तर मला 4,000 मतं पडतील, 4,500 पडतील. पण मला हे बी माहिती आहे, जर असे तांडे नाही बदलले, अशा ग्रामीण भाग नाही बदलला तर मोठे गावं बदलून काय करणार आहेत? मोठे तर बदलतच नाही त्यांच्याकडून. पण जर अशा वस्त्या ज्यांच्यामध्ये पिढ्यानपिढ्या तीच त्या ठिकाणी सगळी काही खराबी दिसते, ते तुम्हाला बदल करावा लागेल. मी मला मतदान करा म्हणून म्हणायला जातच नाही कुठे. तुम्ही बघा, तुमचे जिथे जिथे पाहुणे असतील त्यांना एक विचारा, आपल्याला खरेदी केलं जातं. मला माहित पडलंय बऱ्याचशा गावाबद्दल की मी हे तांडे विकत घेतले, ते तांडे विकत घेतले. ही खबर महाराष्ट्रात आहे सर. सगळ्यात मोठा पैशाची देवाणघेवाण करणारा गंगापूर खुलताबाद मतदारसंघ ठरलेला आहे, अधिकारी सांगतात. आणि आपल्याला विकत घेतल्या गेलं असं म्हटलं जातं. म्हणायला लागायला नाही पाहिजे. मी म्हणत नाही, त्यांनी घेऊ द्या, त्यांनी म्हणू द्या, त्यांनी आपलेच पैसे कमवलेले, 15 वर्ष आपल्याला लुटलेले आहे. देतायत ना, बिंदास घेऊन टाका. 2 सोडून 4 घ्या त्यांच्याकडून. एकाकडून 4 घ्या, दुसऱ्याकडून 4 घ्या, 8 घ्या. तुम्ही तुमच्या हक्काचेच घेतायत ते, पण मतदानाचे नाही. आपल्याला महाराजांनी सांगितलंय का मतदान विकायचं नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात की आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे माणूस निवडायचा. मग त्याचा इतिहास आपण पाहिला पाहिजे की नाही? आता आपल्याला या मुलाला शाळेत टाकताना आपण तिथं पाहिलं सुविधा आहेत की नाही, शाळा चांगली आहेत की नाही, शिक्षक चांगले आहेत की नाही, पाहिलं की नाही पाहिलं? आपण 5 वर्षाचं भविष्य एका माणसाच्या हातात देतो, त्याचं कॅरेक्टर शोधलं पाहिजे की नाही? त्याचा विचार तरुणांनी तर करायलाच पाहिजे की 5 वर्षामध्ये त्याचं कॅरेक्टर दिसून जातात. पुढच्या 10व्या वर्षाचा विचार करायची गरज नाही. एकदा चान्स भेटतो ना, परिपूर्ण वापरायचा.
मला अपेक्षित आहे की तुम्हाला जेव्हा इतिहास लिहिला जाईल या गंगापूर खुलताबाद विधानसभेचा, तो इतिहास तुमच्या नावाने बनला पाहिजे. मी सांगतो तुमचा मुलगा म्हणून, समोर सांगतो महाराजांच्या, की या मतदारसंघामध्ये तुम्ही जर इतिहास घडवला, मी इथं परत येईल, मग बघूया विकासाची गंगा इथं कशी वाहत नाही. हा शब्द माझा आहे, तुमचा मुलगा म्हणून सांगतो. बदल करायचा आहे आणि बदल मला नाही करायचा आहे, मला माझ्या माणसांसाठी करायचं. बघा, आमदार बनण्यात मला काही रस नाही. आमदार मी नावाला असेल. आताच माझी काठशिवरीला 3 दिवसापूर्वी सभा झाली, मी सांगून टाकलं डायरेक्ट माझा आमदार निधीचा जो माझा पगार असेल ना, आमदाराला पगार असतो 2-2.5 लाख रुपये सगळं जर मिळवलं तर, आणि 5 वर्ष गेल्यावर बी पेन्शन असतो. हे त्याच्यासाठी काम करत असतील, मी नाही करत. मी सांगून टाकलं, माझा जेवढाही पगार येईल मी कोणत्या न कोणत्या अनाथ आश्रमाला दान करेल, ट्रस्टला दान करेल, अशा संस्थेला दान करेल, अशा तांड्यावरती त्या ठिकाणी सांगेल, मुलांच्या शाळेला देईल. मला 1 रुपया लागत नाही, जाहीर करून टाकलं, रेकॉर्ड झालंय ते. मी ठेवू शकेल का आता? नाही. काय गरज पडली? आमदाराला 1 तालुका ओळखतो, 2 मला महाराष्ट्र ओळखतो. त्या पैशाने मी मोठा होऊ शकत नाही, पण माझ्या भावना आहेत की माझे गाव, मी ज्या गावात जे खेड्यात जन्मलो तशा पद्धतीने सगळे गाव का बदलू नये. आणि अजून खूप काही बदलायला चान्स असतो, त्याच्यापेक्षाही मोठं होता येतं, पण गरज आहे आज तुमच्या एकोप्याची. समाजावरती मतदान करू नका, कोणी देत आहे त्याच्यावरती करू नका, ते काय देत आहे ते घ्या, सगळं घेऊन टाका, तुमच्याच हक्काचे आहेत ते. आता काही माझ्या ताईला त्यांनी 1,500 रुपये दिले, मी तुम्हाला उदाहरण देतो, मी गणिताचा मास्तर आहे. 1,500 दिले, आपण घेतले, पण घ्यायलाच पाहिजे, ते आपलेचे. पण त्यांनी काय केलं, त्याला माग फक्त तुमचं पेट्रोल 25 पैशांनी 5 पैशांनी वाढवलं. किती? 5. तरीला तुमचे 3,000 काढून घेतले. तुमचे त्या ठिकाणी आपण वापरणारं तेल, खाद्यतेल, ते 1 रुपयाने जरी वाढलं तरी ते काढून घेतले, त्याच्या पटीने काढले. आपण समजून घ्या, आपल्याला आपला 3.5 लाख लोकांचा एक पोशिंदा निवडायचा असतो. एक आपण किती निर्भीड मतदान करतो, गेलो की दाबलं बटन, आलो घरी, आणि आपल्याला अगोदर चिठ्ठी येते त्यांची, हे बटन दाबायचंय, चिन्ह बी सांगितलं जातं. एकदा विचार करा, ते 3 फोटो जे दिसतील तुम्हाला, ते 2 आणि माझा 1, यांच्यापेक्षा जर 1% जरी मी तुम्हाला तुमच्या विचाराचा वाटलो, तुमचे प्रश्न मांडणारा वाटलो, या भागाचा विकास करणारा वाटलो, आणि तुमच्या घरातला मुलगा म्हणून वाटलो, तुमचा भूमिपुत्र वाटलो, तर मला नक्कीच मतदान करा. पण नाही वाटलो तर सोडून द्या. पण विचार करताना हाही विचार करा की दोघांमध्ये काय आहे. नाही तर कधी बोलवा, तुम्ही बोलू शकतात, आईतले प्रतिष्ठित व्यक्ती बोलू शकतात, मतदानाला यायचं ते या, आम्ही 3घांना बोलवतो, घ्या 1 मीटिंग होऊन जाऊ द्या समोरासमोर. कोणी काय केलं, पण ते करणार नाहीत. का करणार नाही माहितीये? त्यांना माहितीये आम्ही बरोबर तिथूनच जोड लावतो, 1 जण टाकून देतो गावात, तो येतो आणि तो कार्यक्रम लावतो, त्याचा बी फोन उचलला जात नाही नंतर 5 वर्ष. म्हणजे त्याच्याकडून बी पाप करून घेतल्या जात आहे. मला अपेक्षित आहे तुमच्याकडून की तुम्ही खूप जाणकार आहात, एक चांगल्या समाजामध्ये आपला जन्म झालाय, आणि या समाजाचं आपलं देण लागतं. या समाजाचं जाळं प्रत्येक ठिकाणी तांड्यावरती पोचलंय, गावागावात पोचलंय. आपल्यात एवढी ताकद आहे, एक समाज जर पेटून उठला आणि प्रत्येकाला सांगितलं तर 1 जण 1 मतदान नाहीये. आपण नेहमी म्हणतो माझं 1 मतदान आहे, माझ्या एका मताने काय फरक पडेल? एका जणाच्या मोबाईल मध्ये 250 नंबर आहेत. एकदा जर तुम्ही 250 एका दिवसात फिरवले ना, तर पुऱ्या तालुक्यातले समाज एकत्र येऊन जाईल. आणि 1 मतदान जर पडायला लागलं तर यांना यांची दिवाळी याद येऊन जाईल, कारण यांनी खूप पाप केलेले. मी म्हणत नाही, मला दाखवायचे नाही आहेत, मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये. एकाने 15 वर्ष राज्य केले, एकाने 17, पण 17 वर्षावाला बी आपलाच आमदार होता, 7 ते 8 जिल्ह्याचा आपलाच होता. तुम्ही म्हणा आम्ही त्यांना मतदान नाही केलंय, याच्यातल्या पदवीधरांनी त्यांना मतदान केलंय, ते आमदार आपले पण आहेत. पण त्यांनी काय केलं, त्या सगळे जिल्हे सोडून दिले. आता मला सांगा, तुमच्या तांड्याचा निधी 10 लाख रुपये आला रोड, आणि मी आमदार आहे, आणि मी हा इथून उचलला आणि त्या मोठ्या तांड्यात नेऊन टाकला, होतं काय तुमच्या सोबत? तुम्हाला सांगतो, मला जास्त मतदान पाहिजे म्हणून तिकडे टाकला. मी तुमच्यावर अन्याय केला की काय केलं? काय केलं? अन्याय. आता हा अन्याय तिकडच्या जिल्ह्यावर झाला की नाही झाला?
जो अन्याय करण्याची वृत्तीच ठेवतो तो निवडून आल्यावर न्याय देईल का? तुम्ही तो पण विचार करा. आणि मला अपेक्षित आहे की मी तुम्हाला खुल्ली सांगून देतोय, येणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न विचारायला शिका. 2 नाही 3 देतील ते आता तुम्हाला, 4 बी देतील, कारण सुरेश सोनवणे आलेला आहे, मला गॅरंटी ना माहिती आहे. आणि ते घ्या पण, मी माझं डायरेक्टली ओपन चॅलेंज आहे, कारण ते तुमचे पैसे आहेत. 15 वर्षात ठेवलेले असतील, 17 वर्षात ठेवलेले असतील, आता काढतील. हा, माझ्याकडे तेवढे नाही आहेत, कारण माझी इमानदारीचे आहेत. आणि मी समोर सांगतो माझी इमानदारीचे आहेत. भगवंता समोर माणूस खोटं बोलू शकत नाही, कारण कर्माचा फळ इथंच भोगायचे लागतात. आणि प्रत्येकाला या वर्षी माझ्याकडे टाइम कमी आहे, मी प्रत्येक गावात पोचेलच असं नाही. 380 गाव आहेत, पण प्रयत्न आहे तर 150-200 गावापर्यंत मी पोचेल. मी हा विचार करत नाही, माझ्या स्वार्थ असता तर 100ची वस्तू 300ची वस्तू सोडून मी 5000चं गाव केलं असतं पहिले. मला नाही माहिती, मला हे बी माहिती आहे 300 नाही आहेत, हे 300 नाही आहेत. यांनी जर मनात घेतलं ते 5000 बी आणि 10,000 बी 15,000 बी, एक फोन लावला तर 15,000ची भरू करू शकतात. हे सैनिक आज नाही बघणार, यांच्या मुलाचं भवितव्य बघणार. मी तुम्हाला मोठा शब्द नाही देत सर, निवडून आल्यानंतर या गावातले कमीत कमी सांगतोय 5 ते 10 तरुण चांगल्या पदावरती मी पोहोचून देईन. एक बनला ते एक कुटुंब बदलतं, ते बरोबर दुसऱ्यांना बदलतील, ही शृंखला चालू होईल. या मुलांच्या शाळा, गरज नाही तुम्हाला प्रायव्हेट शाळेची, माझी पण प्रायव्हेट शाळा आहे, गरज नाही पडली पाहिजे अशा वर्ग खुल्या. आता बाजूच्या गावात मी गेलो, 5वी पर्यंत शाळा आणि वर्ग 2. आता 5वीचा मुलगा आणि 1लीचा मुलगा सारखा असतो का? कसं शिक्षण घ्यायचं त्या गरीबाच्या मुलांनी? मी बी जिल्हा परिषद शाळेत शिकलोय, जिल्हा परिषदेचे मुलंही मोठे होतात, पण तिथली व्यवस्था बदलण्याची गरज आहे. आणि आपल्या पूर्ण या तांडा वस्तीवरच्या सर्व विनंती करतो की एकदा बदल करा. 5 वर्ष तुमचा मुलगा तुम्हाला मागतोय, फक्त 5. पुढच्या 5 वर्षानंतर जर मी नाही मनासारखं काम केलं तर त्या गावात मला येऊन सुद्धा द्यायचं नाही. आणि बघा, 5 वर्षाची गरज नाही, तुमच्या बाजूला राहायला 20 किलोमीटर, 20 किलोमीटर पण नाही 15 किलोमीटर, कधी बी येऊन बसू शकतात. तुमच्यातला कोण जाता आमदारच्या घरी? गेलाय का? एक फोन केलाय का? बरं, एखादा बिमार पडला, 2.5-3 लाख रुपये त्याला लागतायत, त्याच्याकडे परिस्थिती नाही, तुम्ही काय कराल? काहीच करू शकत नाही. तुमच्यासाठी तिथं भांडणारा, तो निधी आणणारा तुमच्या हक्काचा माणूस तुम्हाला पाहिजे, आणि तो तुमच्या घरातलाच राहू शकतो, बाहेरचा नाही. या वस्तीत जर काही झालं तर इथला शेजारची पहिले येईल की तुमचा पाहुणा त्या गंगापूरला राहणारा पहिले येईल? साधं सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो, हे आपण कळून घ्यावं. आज आपल्याला गरज आहे बदल करायची. खूप मोठे षडयंत्र चालू आहेत, आणि त्या षडयंत्रामध्ये जर आपण यावेळेस फसलो, आपलं मतदान भोळं भाबडं आहे, मला माहिती आहे तुम्ही भावनिक आहात, त्यांच्या आरी जाल, मतदान कराल. मला वाटतं त्या तिघांचे फोटो समोर येतील, चिन्ह येतील, त्यातले बघा आणि मतदान करा. मतदान तुम्ही आता स्वतःसाठी करूच नका, मोठे माणसं, या मुलांच्या भविष्यासाठी करा. हे जेव्हा तुम्ही करायला लागाल, इथून 10-15 वर्षात हे सगळं बदललेलं दिसेल. 5च वर्ष म्हणतोय मी, सगळं बदललेलं दिसेल. का देत नाही निधी आपल्या गावाला? कसं येत नाही? काय इथं त्या ठिकाणी इथं नाही, छोट्या वस्तीवर हे 3-4 गाव मिळून एक चांगला दवाखाना बनवू शकत नाही? काय MIDC मध्ये मोठं हॉस्पिटल तयार होऊ शकत नाही, जी गव्हर्नमेंट तिथे फॅसिलिटी देईल? का गव्हर्नमेंट तिथं MIDC मध्ये आपले तरुण कामाला लागू शकत नाही? लागायलाच पाहिजे, आपला अधिकार आहे. UP बिहारचे येतात आणि तिथे लागतात. का माहितीये? आपले महोदय तिथं कंपनी मालकाकडून घेतात आणि त्यांना म्हणू शकत नाही. मला ओपन बोलता येतं, पण मी बोलू शकत नाही, आणि बोललो तर मला संपवण्याचा प्रयत्न होतो, पण मी घाबरणारा नाहीये. क्रांती करायची तर तुम्हाला चिमणीसारखं एक थेंब टाकावा लागेल. आता तुम्हाला चिमणी बनून काम करायचं आहे. या गावामध्ये माझी इच्छा आहे, मी एक विनंती करतोय, तुमच्याकडे प्रार्थना करतो, एक जण 25 जण जोडा, फक्त 25 जण. बाजूबाजूच्यांना सांगा की नाही, आपल्याला आपल्या मुलांसाठी या बारीला मतदान करायचंय, स्वार्थासाठी नाही. स्वार्थ तुमचा असणारच आहे. स्वार्थ काय पाहिजे? मुलं मोठे बनले पाहिजे, घरात एक जण कामाला लागला पाहिजे, कुटुंब बदललं पाहिजे, असे चांगले घर सगळ्यांचे झाले पाहिजे. काय बरं, जीवनामध्ये 2च प्रश्न विचारले जातील परत, मी तिथं बी सांगितलं. एक,
तुमची मुलं काय करतात पहिला प्रश्न असेल म्हातारा झाल्यावर. आणि दुसरा तब्येत कशी. तब्येतला तर दवाखान्यात राहिले तर प्रायव्हेटला आपण जाऊ शकत नाही, प्रत्येक जण नाही जाऊ शकत. आणि गेला तर मोठी बिमारी निघाली, होऊ नये देव करू असं होऊ नये, पण झालं तर रडायला माणूस भेटत नाही. ही गोष्ट एकदा लक्षात घ्या. आपल्या पूर्वजांनी खूप गोष्टी चुकीच्या केल्या मतदान करताना, त्या करू नका. पद्धत आली आहे ती, त्या पद्धतीचा वापर करा. कसे करायचं करा. एका तरुण मित्रांनी जर 50-50 जण जोडले तर मला वाटतं मी जे तोंड फाडतोय, माझा गळा बसतोय सांगताना, आणि मी हे नाही सांगत की मी किती सत्य आहे, मला हे बी माहिती आहे मला आज सत्य ठरवण्यासाठी हे काय काय करू शकतात, किती खोटे नाटे करू शकतात. आणि काही जणांना माहिती झालं असेल. हे यांची नीतिमत्ता अशी की यांना कोणीच नको आहे, स्वतः तिथं बसायचंय आणि काही करायचं नाहीये, आणि मोठे मोठे विकास महर्षी अशा पदव्या लावायच्या. गावात नळाचं पाणी नीट नाही, जर दुष्काळ पडला तर हालत खराब होते. माझा कामगार काम करतो त्याच्याबद्दल ते बोलणार नाही. ते बोलतील मी एवढं केलं आणि मी तेवढं केलंय. एक पेटी दिली म्हणजे सगळं काही झालं नाही. त्यांनी काही त्यांच्या खिशातली दिली नाही. स्वतःच्या हक्काची दिली का, कष्टाची दिली का, नाही, तुमच्या हक्काची होती ती दिली म्हणून मतदान करायचं, बिलकुल नाही. कदाचित अशा 10 पेट्या येतील, त्या पेटीचं काय घेऊन बसलात, पेटीमध्ये असतंच काय. त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या योजना आहेत आपल्या आई वृद्धांसाठी, माता भगिनींसाठी. तुम्हाला एकदा काम करायचं आहे. आणि मी सेवालाल महाराज चरणी नम्र विनंती आपल्यास करतो, त्यांच्या स्मरून करतो. तुमचा मुलगा बदलणार नाही हा शब्द देतो, पण माझ्यासाठी तुम्हाला 1चे 2 हात करायचे आहेत, 2चे 4 करायचे आहेत. वेळ कमी आहे, मला वेळ कमी कसा भेटेल याचा प्रयत्न चालू आहेत. मला प्रत्येक गावात पोहोचता येणं मुश्किल आहे, तरी मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहेत. पोहोचेल आणि सगळ्यात मोठ्या मताने धिक्क्याने आपण निवडून येणार आहेत. मी आमदार नाही बनणार, तुम्ही बनणार आहेत. आणि मला एक सांगतो, ही लीड तुम्हाला 5 वर्षाचा बदला घ्यायचा आहे. साध्या शब्दात उत्तर आहे 50,000ची लीड. तुमचे डिपॉझिट यावर्षी वाचवा. आणि हे तुम्ही करणार आहे, मी नाही. तुम्ही 1 जण 50ची ताकद आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या पाहुण्या रावल्याला सांगा या वर्षीचं मतदान फक्त सत्याच्या बाजूने. जर मी सत्य नसेल देऊन टाका दुसऱ्याला. मी तळमळीने का बोलतोय की माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्याकडे मोबाईल दिले, सगळं दिलंय, या माध्यमातून तुम्ही पोहोचाल ही अपेक्षा करतो. आणि माता भगिनींना विनंती करतो, तुम्हाला पैठणी दिल्या असतील, दुनिया दिल्या असतील, या पैठणी वगैरे तुमच्या मुलाचं भविष्य होऊ शकत नाही. ती फाटून जाणार आहे 1 वर्षामध्ये. हे जर फाटले ना पिढ्या बरबाद होऊन जातील. आणि फाडायच्या प्रयत्नात आहेत. ठीक आहे, काय काय करतात ते तुम्हाला माहित नाही. एकदा फक्त जाणकार बना. आपला महाराष्ट्रामधला हा तालुका, गंगापूर तालुका आणि खुलताबाद तालुका बघा, वेरूळची काय दशा आहे. पर्यटन क्षेत्र आहेत, कोणी येत नाही तिथे. जर तिथं लोकांचा येवादाव वाढला, त्या रस्त्याची अवजा वाढेल. इथं 10 दुकानं चालतील, 10 जणांच्या हॉटेल पडतील. तुमच्यासारखा एक टपरीवाला 1-1 लाख रुपये कमवू शकतो, पण ते त्यांना करायचं नाही. त्यांना काय दाखवायचंय, मी हे केलं, मी ते केलं तर समोर आहे, आपण बोलूया. आणि एवढं करायला 15 वर्ष नाही लागत, 2 वर्ष 5 वर्ष खूप झाले. आपल्या भविष्यासाठी करा. आणि परत तरुण मंडळींना सांगेल, तुम्ही धुरा जर हातात घेतली, तुम्ही जर माझे लहान भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणून जर कामाला लागले, तर मला वाटतं ही वनवा 10 दिवसाच्या आत सगळीकडे पेटेल, सगळ्या महाराष्ट्राला कळेल. आणि महाराष्ट्राचं लक्ष सगळं आता या निवडणुकी आपल्या गंगापूर खुलताबादवरती आहे. कारण त्यांना वाटलं होतं एक ठग येतो, दुसरा महाठग आलेलाच आहे, आणि त्याने ठरवून घेतलं होतं आता कसं करायचं. 1-2 देणार होता, दुसरा इथे 1-500 देणार, दुसरा 1000. आता झालं 1-2, 1-4. अशा लोक म्हणतात, मी म्हणत नाही. मला वाटतं 8-8 घ्या, पण सोडायचं नाही. आणि परत एकदा आता ताई विनंती करेल ताईंना की तुम्ही माझ्या बहिणी आहात, माझ्या आई समान आहात. तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या सर्व भावांना मदत करायला सांगाल. आणि तरुण मित्र मंडळी, आई वडील सगळेजण यासाठी कामी याल एवढी विनंती करतो. वेळ भेटला तर परत येईल 20 दिवसात, नाही भेटला तर 5 वर्षात तुम्ही सांगाल तेव्हा मी हजर असेल. तुमच्या दुःखात तर नक्की असेल, सुखात असतो की नसतो.
हे मी शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय सेवालाल, जय हिंद. आणि अजून कोणाला काही बोलायचं असेल तर कृपया बोलू शकतात. विनंती आहे, आपण बोललात तर चांगलं होईल. प्रश्न असेल तरी विचारू शकतात. माईकची काही गरज नाही. माईकची काही गरज नाही. बोला बिंदा. मी आता बघा माझ्याकडे वेळ आहे, घ्या बोलून घ्या. काय प्रश्न असतील ते आपले प्रश्न विचारा. जे आमचे काही प्रश्न असेल ते आम्ही सगळे म्हणजे डिस्कस करून तुमच्या समोर प्रश्न वगैरे काय ते मांडून देतील ना लगेच. 2 मिनिटं पण नाही लागणार आम्हाला. कारण की आता मला म्हणजे काय काय प्रश्न ते एकट्याला तर नाही सांगता येणार. त्यासाठी 2 मिनिटं फक्त चर्चा करून घेतो तेव्हा मग आपण डिस्कस करून घेतो. अजून काय काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते मला माहिती आहे की आपल्या भागाला अशी सवय लागल्या गेली की आले आणि त्यांनी काहीतरी एखादी गोष्ट करून दाखवली. 5 लाखाची, 10 लाखाची, 2 लाखाची, ती 5 वर्ष पुरणारी नसते. हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. तुमचा मुलगा की तो तुमचा पूर्ण करेल. एक वेळेस तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि या विश्वासाची परतफेड करायची जबाबदारी माझी. अजून नाही बोलले, अजून बरेचसे दिवस आहेत, त्यांनाही बोलवा. एकदा फोन करा, आमच्या गावात या, बोलू तर द्या, मग कळेल. आणि नंतर कामाला लागा. प्रत्येक जणांनी जर आतापासून काम केलं तर मला वाटतं 20 दिवस खूप झाले सगळीकडे पोचायला आणि प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत आपण जाऊया. धन्यवाद. सर्व या तांड्याच्या सर्व युवकांच्या महिला मंडळ सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. इथं थांबतो. धन्यवाद. यायला पाहिजे होतो. प्रश्न वगैरे काय कोणाचं काय तेवढं आहे. धन्यवाद तुम्हाला सर, तुम्ही आल्याबद्दल. आम्ही तुम्हाला फक्त होल्डिंगवालाच बघितलेले असं काही नाही होत. चला. संभाजीनगर घुसलो पहिलं तुमचा चेहरा बघावा लागतो. संभाजीनगरला नाही, आता तुमचाच होणार आहे कंटिन्यूचा. पुण्याला गेलो तरी पण तोपर्यंत सांगितलं का नाही सांगायला क्लासेस आहेत सर. 90-95 तुमच्यासारख्या सुशिक्षितला सगळं कळायला पाहिजे काय पाहिजे म्हणून. 100% सर. आम्हाला तेच वाटतंय. कारण की कसं आहे आता तुम्हाला तर सगळं दिसतंय जी खरी परिस्थिती आहे तांड्याची. 5 वर्ष काम आमच्यासाठी काम कारण की पाणी नाहीये, काहीच काहीच नाही. नाही. मग वीज, पाणी आणि लाईट याच्या पलीकडे इलेक्शन गेलंच नाही. बरोबर. शिक्षण राहिलं, शेतातले रस्ते राहिले, ते कंपनीचे कामगार राहिले, कंपनीमध्ये लागण्याच्या वस्तू राहिल्या, काय नाही राहिलं. मी म्हणतो की सगळे सकाळी जाणार तर संध्याकाळी येणार अशातली कंडिशन आहे. म्हणजे कोणी परमनंटला जॉबला नाही, कोणाचे काही नाही, सगळे मजूरच आहे. अशी कंडिशन आहे सध्या. त्यांना तुम्हाला मजूर बनवून ठेवण्यात आनंद आहे. तुम्हाला मजूर नाही बनवून ठेवलं, मोठं केलं, तुम्ही मतदान करणार का? म्हणजे पुढच्या वेळेस करणार का? जो मोठा होतो तो सुशिक्षित होतो. त्यांना गरज नाही. त्यांना हेच माहिती आहे तुम्हाला 1000 द्यायचे आहेत आणि विकत घ्यायचं आहे, परत 5 वर्ष काढायचे आहेत. मी म्हणत नाही त्याच्यावरती जात नाही, पण रिएलिटी आहेत की मोठं झाल्यानंतर आता तू सुशिक्षित झाला, तू बाहेर पडला म्हणून तुझी एक फॅमिली बदलली, कमीत कमी विचार बदलले. या घरामध्ये अशी किती घरं आहेत की त्यांच्या आजही तीच परिस्थिती आहेत. त्यांना महिनाभराचा विचार करावा लागतो की महिना कसा बनेल. आणि तो बी आपला समाजाचा घटक आहे ना, बंधूच आहे ना आपला तो. म्हणजे समाजातल्या चांगल्या लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. आम्हाला सर मेन गोष्ट म्हणजे आमचं डिस्कशन पण झालं अगोदर. आम्हाला मतदान कोणालाही करायचं, फक्त आमच्या तांडासाठी काय झालं पाहिजे, सुविधा झाल्या पाहिजे. कारण तांडा डेव्हलप झाला एक शब्द पाहिजे. कारण की आम्ही 15 ते 20 वर्षापासून फक्त मतदानच करत आलो आश्वासनाच्या बेसवर. रात्री एक शब्द देतो, जसाही निवडून येईल त्यातला पहिला निधी इकडेच वापरला जाईल तांड्यात. 100% सर तुम्हाला मतदान आमचं. हा. आणि या आधी द्यायला मी काय बघ, माझ्या मेहनतीचे पैसे आहेत. मी त्या लोकांसारखे खोटे कामं नाही करू शकत. बस जो आता देतो ना, म्हणजे बघा आता तुम्ही आमचा समाजाचा आमचा दैवत आहे समजा. अजून 20 वर्ष झाले आम्हाला. आमच्या तांड्याला 30 वर्ष झाले कंप्लीट. इथं 27-28 वर्ष झाले असेल. आज बी आपण समजा तुमच्यासारखे समजा आता तुम्ही पहिल्या वेळेस आले आणि तुम्ही लई अनुभवी, पण तुमच्यासारखे लई आमदार येऊन गेले, ते असेच बसून गेले, म्हणजे खाली बसतात. त्यांना बघूनच गेले तर अजून बी येईल ना, अजून बी हेच बघून जाणार आहे. बघून गेले. आता आल्यानंतर प्रश्न विचारा ना, 15 वर्षापूर्वी खाली बसले तर काय केलं मग? आता विचारू तुम्हाला का तरुणाचं सर, ते यायलाच मला ना. एक हा ते आलेच नाही ना सर 15 वर्षापासून. त्यांनी तांड्यामध्ये पाय सुद्धा नाही ठेवलं सर. तुम्ही तरी ठेवले पहिल्या वेळेस. मी काय म्हणतोय तुम्हाला, मी आमदारचा चेहरा सुद्धा बघितलेला नाही सर असं समोर. हे रिअल तुमच्या समोर पण मतदान तुम्ही केलेलं हा आहे. केलेले.
आश्वासनाच्या बेसवर आश्वासनाच्या बेसवर बिना तोंड पाहता मतदान केलं कशाला मग? आश्वासन भेटलं सर बरं आश्वासन नाही भेटलं, ऐका समजून घ्या, चुकलं. सध्या सीजन आश्वासनचं सीझन चालू आहे. आश्वासन नाही दिलं तुम्हाला त्यांनी. नाही ते सर आता कळलं ना तुमच्या डोळ्यात मातीने फेकली, मिरचीचा भुकटा फेकणं चालू आहे. सर ते समजलं आता तर? आता कळलं ना सर. एकदा जर तयार झाले, किती असेल आपल्या सगळे तांडे किती आहेत? एका जणाचे पाहुणे तिकडे नाहीत का? 100% आहेत ना. बरोबर. बंजारा समाजाची लोकसंख्या खूप जास्त आहे. ते गंगापूर आणि खुलताबाद विधानसभा म्हटलं तर खूप जास्त आहे. समाजामध्ये तुमच्या समाजाचे माझ्या बाजूला माझे मित्र आहेत, ममता हॉस्पिटलचे चव्हाण सर. राईट. बजाजनगर. त्यांना कधी विचारू शकतात की नीतिमत्ता माझी काय असते. मला खोटं बोलणं जमत नाही. मोठे आश्वासन दिलं असतं, लगेच देतो सभागृह निवडून द्या, असं नाही. शाश्वत विकास झाला पाहिजे आणि झालंच पाहिजे मग ते काम, आणि मी करून देईन. चला बाकी काही नाही, वेळ कमी आहे, तुम्हाला तुमची मदतीची गरज आहे, हेल्प पाहिजे, आणि ती पण मनातून अंतःकरणातून पाहिजे. 100% धन्यवाद. मित्र परिसरात जमलेल्या या येसगाव गावातील सर्व ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळी, गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ज्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत माझा आवाज जातोय त्या माता भगिनी, आई वडील, आज आपण विधानसभेच्या निमित्ताने इथे भेटतोय. मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, त्या प्रश्नावरती आपल्याला त्या ठिकाणी तुमच्यासोबत चर्चा करता येईलच. त्यावरती मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. इथे आई वडिलांच्या वयाचे माझ्या भरपूर आजोबाई आहेत, तरुण मित्र आहेत. हजारो निवडणुका त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघत असतो. त्यातली एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक विधानसभा असते. नेहमीच तरुण वर्ग असेल, सर्वच म्हणतात आम्हाला काय घेणं आहे, कोण आमदार बनला आणि कोण काय झालं. ही उदासीनता डोळ्यासमोर आहेच. मी लहान होतो तेव्हापासून निवडणुका बघत आलोय, तुम्ही बघितल्या असतील. या निवडणुका 3 मुद्द्यावरती त्या ठिकाणी आतापर्यंत लढत गेल्या. आपल्याला लाईट पाहिजे, आपल्याला रस्ते पाहिजे, आपल्याला पाणी पाहिजे. याच्या पलीकडच्या निवडणुकीचे मुद्दे आतापर्यंत आलेच नाही. कोणालाही तुम्ही प्रश्न विचारला, आतापर्यंत तुम्ही मतदान कशावरती केलं, तर येणारा उमेदवार 3 गोष्टी सांगायचा: लाईट, पाणी, वीज, बस, संपलं. याच्या पलीकडे जात नाही. याच्या पलीकडे निवडणुका गेल्या नाही. मला आपल्या गाववासियांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला इथून जवळच एक मोठी MIDC लाभलेली आहे, वाळूज MIDC, जी आपल्या मतदारसंघामध्ये येते. त्याच्याच बाजूला अजून एक MIDC आहे, पंचतारांकित 5 स्टार MIDC, शेंद्रा MIDC. तीही आपल्या या जिल्ह्यामध्ये येते. मला आपल्या गावातील सर्वांना प्रश्न विचारायचा: आपल्या गावातील किती लोक या कंपन्यामध्ये परमनंट आहेत? किती कुटुंबातील मुलं नोकरीला लागलेले आहेत? किती लागलेले आहेत? एक भी नाही. माहिती तुम्हीच देताय. किती लोक कमीत कमी 30-35 हजाराची तरी नोकरी लागले, परमनंट सोडून द्या, असे किती जण आहेत? गावात कोणी नाही. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. या गावातली शाळा किती वर्गापर्यंत आहे? 8वी पर्यंत. आता इथे चिमुकले पण आहेत. आणि शाळेत विद्यार्थ्यांची संख्या किती टोटल? एका वर्गात किती? आता उत्तर मिळालं पूर्ण एकाच वर्गात. मी प्रश्न, आपण चर्चा करतोय बघा, मला भाषण देण्यात आवड नाहीये. सत्यता काय असते ते एकदा समजणं गरजेचं आहे, त्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं प्रत्येकाला शेती आहे, शेतकरी वर्ग आहेत. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे.
आपल्या गावातल्या शेतीमध्ये पावसाळ्यात कोणत्या कोणत्या गाड्या जातात? फक्त बैलगाडी जाते. तुम्ही उत्तर देताय, मी त्यावरती बोलेलच. बैलगाडी जाती गुडघे इतकी जाते. मी आता जास्तीचे प्रश्न घेणार नाही, 2-3 वरती बोलतो. बघा, माझी या गोष्टी आपण थोड्याशा आता समजून घेणं गरजेचं आहे. मी हे म्हणायला आलो नाही, मी तुम्हाला वाटत असेल मतदान मागायला आलोय, मला मतदान करा हे म्हणायला आलोय, मी हे म्हणणारच नाही. मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्यानंतर निर्णय तुमचा आहे. कारण तुमचं बोट धरून तर आम्ही बटन दाबू शकत नाही, कोणाचंच दाबू शकत नाही. हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण तो वापरायचा कसा यावरती मी थोडस बोलेन. आपल्या समोर आता 3 त्या ठिकाणी उमेदवार येत आहेत. एक मागचे 15 वर्ष राहिलेले उमेदवार, 15 वर्ष आमदारकी निभावलेले उमेदवार, ज्यांनी 15 वर्ष आपले काढले. पहिल्या वेळेस आलेत, तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला, त्यांनी काहीतरी शब्द दिले असतील, आश्वासनं दिले असतील. नाव कोणाचं घेत नाही, मला कोणाच्या विरोधात जायचं नाही, पण स्पष्टता सांगणं गरजेचं आहे. पहिल्या वर्षी तुम्ही निवडून दिलं, दुसऱ्या वर्षी त्यातलं किती कामं झाले किती आपल्याला माहिती होतं, तरी आपण विश्वास टाकला आणि दुसऱ्या वेळेस सुद्धा मतदान केलं. गावातला एक तरुण नोकरीला लागला नाही, गावातला एका व्यक्तीचं त्या ठिकाणी शाळेकडे दुर्लक्ष आहे. फक्त शिक्षकावरती त्या ठिकाणी भडीमार केला म्हणून शाळा सुधारतील का? मुळात नाही. शाळेच्या वर्ग खोल्या नाहीये, शाळा डिजिटल नाहीये, शाळेतल्या सुविधा नाहीये. का? मुलांनी त्या ठिकाणी इंग्लिश स्कूलला जाऊ नये, ही परिस्थिती आहे. इव्हन अशा पद्धतीची परिस्थिती झाली की 5-5, 7-7 वर्ग एका वर्गात भरवले जातात आणि त्या ठिकाणी फक्त आणि फक्त त्या शिक्षकांना टॉर्चर करणं याने शाळा सुधारणार नाही. दुसरं, तिसऱ्या वेळेसही आपण मतदान केलं आणि प्रश्न तोच राहिला की येऊन जाऊन फक्त रस्ते बनवले आणि तेही अपूर्ण. फक्त जायचे यायचे रस्ते बनल्याने होणार आहेत का? शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी कितीतरी उद्घाटन केले असतील, कितीतरी नारळ फोडले असतील. हा पानन रस्ता होतोय, तो पानन रस्ता होतोय, ते होतोय. नारळ आणणारे आपणच होतो, शाल टाकणारे आपणच होतो, मतदान करणारे आपणच होतो, तरी आपण जागृत होत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आज परत तुमच्याकडे त्या ठिकाणी मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एका पार्टीवरती बोलतोय, नंतर दुसरीकडे जाईल, नंतर माझ्यावरती बोलेल. आपल्या या पंचकृषीमध्ये, बरं तुमच्याच गावामध्ये आमदार महोदयांनी, मी महोदय म्हणतो, तुमचे फोन किती वेळेस उचलले तुमच्या प्रॉब्लेम मध्ये? किती उचलले? बरं याच्यातला एखादा जणाचे उचलले असतील, फक्त एक जण असेल तो गावातला. मी अनुभव घेतोय, मी गावागावात जातोय. गावातला एका जणाला मोठं केलं तर गाव बदललं का? बदललं का? नाही. तुमच्या घरात जर कोणी ऍडमिट आहे, 2 लाख 2.5 लाख रुपये हॉस्पिटलला लागताय, काही प्रॉब्लेम्स आहे, मुख्यमंत्री सहायता निधी आणायचा आहे, असे किती कामं त्या ठिकाणी एका फोनवर झालेत? उत्तर असेल नाही. मला तुमच्या गावाचा इतिहास सांगायची गरज नाही आहे. मी अभ्यास पूर्ण भारतीय गावात जातोय. एक जण, बरं तुमच्या गावाचा एक जण सोडून द्या, मला व्यक्तीला पण दोष द्यायचा नाही, त्या व्यक्तीचा दोष नसतो, ही व्यवस्था तशी करून ठेवली. तालुक्यातून किती जण मोठे केलेत? 4 ते 5. किती? 4 ते 5. मग मतदार देणारे 4 ते 5 आहेत का? हा विचार एकदा आपल्या तरुण मित्रांनी तर करायलाच पाहिजे. आपल्या आई वडिलांनी पिढ्यानपिढ्या मतदान करत आलेत आणि जर इथं आई वृद्ध आहे, त्यांना मी विचारू शकतो, आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला जेव्हा आपले हातपाय चालते, आपल्याला 2च प्रश्न विचारतात. कोणी पण भेटायला आलेलं, एक, तुझी तब्येत कशी आहे, पहिला प्रश्न असतो, आणि दुसरा प्रश्न असतो की तुझे मुलं काय करतात. बरोबर आहे? 2 प्रश्न तुमची प्रॉपर्टी विचारतात का? आज प्रत्येकाच्या मुलांना बेकारीने घेरलेला आहे.
कुठेच काही विकासाचं नाव नाहीये, फक्त त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बाता होत आहेत. म्हणून तुम्हाला एक वेळेस विचार करावा लागेल. ठीक आहे, 15 वर्ष दिलेत, आता त्यानंतर दुसरे मोदी आपल्याकडे आलेत, त्यावरती बोलावं लागेल. आणि मी सत्य सांगेन बघा, 1 वर्षापासून अजून एक त्या ठिकाणी आपल्याकडे उमेदवारी मागत आहेत, उमेदवारीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे, आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे. बरोबर आहे, मी सत्य बोलतोय. 1 वर्षापासून हे महोदय किती वर्षापासून आमदार आहेत? किती? 16 ते 17. 16 ते 17. 17 वर्षात तुमच्या गावात किती वेळेस आले? आता 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 लक्ष द्या. 17 वर्षात दोनदा आले असेल. आता निवडणुकीच्या तोंडावर आता नाही आले. बघा बरं, दुसरे महोदय किती जिल्ह्याचे आमदार आहेत? पदवीधर. आता आपण पहिल्या आमदाराबद्दल बोललो, दुसऱ्याबद्दल माझ्याबद्दल बी बोलावं लागेल ना मला. आपण तुलना करतोय. दुसरे आमदार पदवीधरचे आमदार आहेत, कमीत कमी 7 ते 8 जिल्ह्याचे. आता या आमदारांनी मागच्या 15 वर्षात, 1 वर्ष सोडून द्या तुम्ही, निवडणुकीचं वर्ष, 15 वर्षात तुमच्या गावात किती कामं दिली? 1 रुपयाचं दिलं नाही. पण येत्या 3 महिन्यात तुमच्या गावात नक्की कामं दिली असतील 5 लाख, 10 लाख, 15 लाखाची, गॅरंटीने सांगतो. दिले ना? 20 लाखाचे दिले असतील, 25 लाखाचे दिले असतील. 15 वर्ष नव्हते, 1 वर्षात असं काय घडलं, जादू घडली की काम द्यावं वाटलं? बरोबर. आता पक्षात घ्या, आपल्या तरुण मित्रांना सगळं कळतं. मी वस्तुस्थिती सांगतोय. 1 वर्षात कामं द्यायचे तुम्हाला, त्या ठिकाणी घुमवायचं, मतदान घ्यायचं आणि परत 5 वर्ष तुमच्याकडे त्या ठिकाणी कानाडोळा करायचा हा डाव टाकलेला आहे. परत कामं कशी दिले मी सांगतोय. बघा तुमच्यासोबत धोका कसा होऊ शकतो. कामं आहेत तिकडच्या परभणी जिल्ह्याची, त्यांची थाळी उचलली, आपल्या गावात आणली, त्यांना धोका दिलाय आणि ते काम आपल्या गावात करून दाखवलं, कारण इकडे निवडणूक लढवायची होती. जालन्याचं काम गंगापूरमध्ये, परभणीचं काम गंगापूरमध्ये, बाकी जिल्ह्याचं काम गंगापूरमध्ये, इथलं काम खुलताबाद मध्ये. मला एक सांगा, मी जर असं केलं, तुमच्या बाजूचं तुर्काबाद खरेडीचं काम एखादं या गावात टाकलं तर तुर्काबादवर अन्याय झाला का? आणि त्या जिल्ह्यावरती जर ते अन्याय करत असतील तर तुम्हाला सोडायला किती मिनिटं लागतील निवडणूक झाल्यावर? तुम्ही विचार करा. मी म्हणत नाही मतदान करा, विचार एकदा करा. हे लोक तुम्हाला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त फसवतायत. विश्वास कोणावरती टाकावा हे तुम्ही ठरवा. एकाने 17 वर्ष, एकाने 15 वर्ष. परत एकदा सांगून देतो. दुसरी गोष्ट, मला काही लोकांकडून आता माहित पडलं, आता तिसरा त्याच्यामध्ये मी आलेलो आहे. मी आल्याने तुमचा काय फायदा झाला तुम्ही जाता जाता सांगेल वेगळ्या पद्धतीने. मला काही जणांकडून कळालं की हे बाहेर सांगतायत मी हे गाव त्या ठिकाणी बुक करून ठेवलेलं आहे, ते गाव बुक करून ठेवलेलं आहे. यांची एवढी हिंमत, आपले गाव विकत घ्यायला तयार आहेत, बाहेर बोलू शकतात, एवढी हिंमत. आणि कोणाच्या एका जणाच्या जीवावर 1च जण टाकतात गावामध्ये आणि सगळ्या गावाचं वाटोळ करून ठेवतात. आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल, आपल्याला जागृत व्हावं लागेल. मी हे म्हणायला आलोच नाही मंदिरासमोर तुमच्या, मला हे म्हणायचं नाही की त्यांचे पैसे तुम्ही घेऊ नका. मला माहिती ते फक्त पैशाने तुमच्या सोबत खेळताय. कशाने खेळताय? पैशाने. त्यांच्यात काम करण्याची धमक नाही, त्यांच्यात नीतिमत्ता नाहीये, त्यांच्यात बाकीच्या गोष्टी नाही, पैशाने विकत घेताय. मी म्हणतो त्यांचे पैसे काही स्वतःच्या मेहनतीचे नाही, काही नाही त्यांच्याकडे. तुम्ही ते सगळे या निवडणुकीत संपताच. ते म्हणतात ना 2000 रुपयाने मी विकत घेतो, आता ते 4 बी देतील, कारण सुरेश सोनवणे आले नाही. 4 पण देतील, घेऊन टाका. पण याचे 4 घ्या, त्याचे बी 2 घ्या, 7 झाले, संपून टाका. 15 वर्ष तुमचेच पैसे, 17 वर्ष तुमचेच पैसे. 17 वर्षासाठी आपण मतदान केलं, 15 वर्षासाठी आपण मतदान केलं, संपून टाका. मला माहिती आहे हा खेळ चालू आहे,
या खेळाला तुम्हाला बळी पडायचं नाही, तुम्हाला जे करायचं ते करायचं. जर खरंच मनातून आपल्या मुलांचं भविष्य दिसत असेल, मी सांगितलंय गंगापूर मध्ये एक MIDC चं ऑफिस, मुलांना कशा नोकऱ्या लागत नाही बघूया. काय होतं खुलताबाद मध्ये एक ऑफिस, का मुलांना तिथे नोकऱ्या लागू शकत नाही आपल्याच MIDC मध्ये? कारण आहे, मी तुम्हाला सांगतो, कंपनी मालकांकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देवाणघेवाण होते. कंपनीवाल्यांना हे बोलू शकत नाही या उमेदवाराला म्हणजे या गावातल्या मुलांना काम दे, म्हणून कंपनीमध्ये आपले मुलं नाही आहेत, चांगल्या चांगल्या पोस्ट वरती नाही आहेत. आणि हे मी तुम्हाला डोळ्यांनी बघतोय, मी पण काही दिवस तिथं होतो. माझा इतिहास जर तुम्हाला माहित असेल तर काढून घ्या. आपल्याला या निवडणुकीमध्ये थोडक्यात बोलेल, परत कदाचित येणं होईल या गावात, माझ्याकडे दिवस कमी आहेत पण तरी येईल. पण एक शब्द सांगतो, 20 दिवस जर माझ्यासाठी त्यात 5 वर्ष तुमच्यासाठी असेल, प्रत्येक ठिकाणी ऑफिस असेल. आता मी तुम्हाला इलेक्शनला जाताना, मतदानाला जाताना एकच गोष्ट करा म्हणतोय, अजून अभ्यास करा. आणि वाटलंच कधी परत त्या ठिकाणी होत आहे आले उमेदवार तर 3-4 प्रश्न विचाराच. मला जसे विचारशाल तसे त्यांनाही विचारा. तुम्ही काय करणार आहात, काय केलंय, त्यांना तर काय केलं विचारावं लागेल, मला तर काय करणार आहात विचारावं लागेल. स्पष्ट आहे. निवडणुकीला जाताना एक विनंती करतो मायबाप जनतेला, माझ्या तरुण मित्रांना, चिमुकल्यांना सुद्धा, की एक गोष्ट करा, काही करा तिकडून, त्याचं काय घेणं देणं, काय गाड्यात बसणं करा. मला माहिती आहे, मी आता गंगापूरला फॉर्म भरायला गेलतो, खूप मोठी जनता आणली होती. मी फॉर्म भरायला पैसे जात होतो, त्यातले 300 लोक माझ्या गळ्यात येऊन पडत होते. कारण काय, ते अंतःकरणातून नाहीये. निवडणुकीला जाताना एक गोष्ट नक्कीच करा, 3 उमेदवार आहेत, तिन्हीचे पॉम्पलेट तुमच्याकडे येतील, तिन्हीचे फोटो येतील, त्या फोटोकडे एकदा बघा, तिन्ही समोर ठेवा, त्यात मागाई असेल तर दोन्ही असतील. त्यांच्यापेक्षा जर 1% म्हणतोय मी फक्त, किती 1% जर माझ्यामधली इमानदारी तुम्हाला दिसली, त्यांच्यापेक्षा 1% काम करण्याची वृत्ती माझ्यामध्ये असली, त्यांच्यापेक्षा 1% जरी मी हुशार दिसलो, त्यांच्यापेक्षा 1% जरी तुमचे प्रश्न विधानसभेत मांडणारा दिसलो, तुमच्या शेतीवरती बोलणारा दिसलो, तुमच्या शेत रस्त्यावरती बोलणारा दिसलो, तुमच्या शाळेच्या मुलांच्या प्रश्नावर बोलणारा दिसलो, काम करून घेणारा दिसलो, 1% म्हणतोय मी, 100% म्हणत नाही, तर नक्कीच त्या ठिकाणी यावेळेस मतदानाला विचार करा. तुमचा अधिकार आहे मतदानाचा आणि तो परिपूर्ण पार करा. वेळ कमी आहे, माझ्याकडे तरी वेळ कमी आहे, पण नक्कीच सांगेल, जेव्हा वेळ पडते ना, 1 जण 2 जण गावातले मोठे होऊन होत नाही. याला कॉन्ट्रॅक्ट दिला तो मोठा झाला, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला तोच मोठा झाला, का गावात बाकीचे लोक नाही आहेत का? हा विचार आपण एकदा करा. आणि प्रत्येकाला मी एक सांगेन की ज्यांनी एक आतापर्यंत हे चालवलंय त्यांनी पण जनतेचा हिताचा विचार करावा. येतोय सगळ्या गोष्टी देताय, घेऊन टाका, पण जे करायचं ते करा, ही विनंती आपल्याला करेल. माझ्याकडे वेळ कमी आहे, पुढच्याही गावात त्या ठिकाणी मला जावं लागेल, पण नक्कीच सांगेन, तुमचा मुलगा तुमच्या समोर त्या ठिकाणी एक वेळेस तुमच्या मतदानाची भीक मागतो, एकच वेळेस. पुढच्या 5व्या वार्षिकला मी मागायला येणार नाही. माझे तरुण मित्र ज्यांनी गाव बदललेलं बघितलंय ते मतदान करून घेतील माझ्यासाठी, कारण मी 5 वर्ष त्या पद्धतीने वागलेलो असेल हा विश्वास मला आहे. आता ही गोष्ट तुम्ही म्हणाल प्रत्येक उमेदवारच म्हणतो, पण त्यांच्यावरती विश्वास टाकलाच ना 15 वर्ष, म्हणजे एक वेळेस माझ्यावर टाकायला काही हरकत नाही, एक वेळेस. आणि मी तुम्हाला कोणतेच बंधन ठेवत नाही, याला येऊ देऊ नका त्याला येऊ देऊ नका, पण येऊ द्या, सगळं करू द्या, पण करायचं ते तुम्हाला करायचं असेल, एवढी विनंती करेन. आणि जास्त न बोलता परत एकदा आपल्या मंदिरासमोर एक गोष्ट सांगतो, नीतिमत्ता विकणार नाही. मी आता खुलताबाद मध्ये सभा घेतली, तुमच्या जामगाव सर्कल मध्ये घेतली, मी डायरेक्टली डिक्लेअर केलंय, माझ्या जिंदगीचा आमदारचा जो पगार असेल मला येणारा 5 वर्ष आणि त्याच्या पुढे पेन्शन चालू होतं परत, ते मी सर्व त्या ठिकाणी त्या जातीची संस्था असेल, एखादी धर्मशाळा असेल, कोणती तरी शाळा असेल, हिच्यासाठी दान करणार आहेत, कारण मला त्या पैशाची गरज नाही. मला देवानी शेतकऱ्याच्या मुलापासून इथपर्यंत पाठवलं, हे माझ्यासाठी खूप आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी आहे, पण मला तुमची सेवा करण्याची संधी पाहिजे, ती तुम्ही नक्की द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक गोष्ट नक्की सांगेन,
एकदा शाश्वत विकास म्हणून त्या ठिकाणी या इलेक्शनला बघा. बाकी सगळ्या गोष्टी होती, मी अडवत नाही आहे. शाश्वत विकास काय असतो की आपलं परिवर्तन झालं पाहिजे. आपल्या गावात जे 15 वर्ष 30 वर्षापूर्वी दिसायचं गाव तसंच आहे, काहीच बदल नाही. मी माझं जन्मगाव सांगतो, सोनखेडेगाव, आपल्यासारखंच खेडेगाव. 50 वर्ष जसं आहे तसंच होतं. 1.5 वर्ष मी हातात घेतलं. किती वर्ष? 1.5 वर्ष. 1.5 वर्षामध्ये कोणाला पाहायला जायचं असेल तर जाऊन या. गावात सीसीटीव्ही आहे, गावात सिटी सारखी स्ट्रीट लाईट आहेत प्रत्येक रस्त्याने, गावात ॲरोचं फिल्टर पाणी आहेत, गावात तुमच्या एवढंच गाव असून आरोग्य उपकेंद्र आहे. आरोग्य उपकेंद्र आहे. गावामध्ये प्रत्येक स्मारक आहेत, ते पण सुसज्ज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये माझ्या मोटरसायकल जात नव्हती, तिथं आता कमीत कमी एक 4 व्हीलर गाडी जाते प्रत्येक अन्नधान्य घेऊन गल्लोगल्लीने. अतिक्रमण मुक्त गाव आहे. हे का घडलं माहिती का? एक सोच असते, नीतिमत्ता लागते, आणि या नीतिमत्ता बिलकुल होत नाही. मला अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच यावेळेस या निवडणुकीला वेगळ्या पद्धतीने बघाल. कदाचित हे तुमच्याकडे येतील, मोठे मोठे प्रलोभन देतील, 2 दिवसात ते संपून जातात. 3 महिन्याच्या वरती कोणती वस्तू राहत नसते भेटलेली. 3 महिन्याच्या 4 महिन्यालाही झालं आणि त्या वस्तूची किंमत संपून जाते. मी असं बघितलं की महिलांच्या माता भगिनीचे कार्यक्रम घेतले, पैठणी देतो म्हणून. मला एक लक्षात येत नाही, आपल्या आई, आपली बहीण एका पैठणीमुळे आपल्या मुलांचं भविष्य वाया घालू शकते का? उद्याचं भविष्य तुम्ही त्या ठिकाणी कृपया या वेळेस तरी विकू नका. 15 वर्षाचा 17 वर्षाचा हिसाब घ्या. तुमच्या हातामध्ये आहेत. ही इलेक्शन तुम्ही जर हातात घेतलं तर नक्कीच परिवर्तन घडेल. आणि तुम्ही कान धरून मला आणू शकता. तुमच्या बाजूला राहिलाय राजनगावला, कधी पण, काही दूर नाही आहे. 20 किलोमीटरचं अंतर आहे. हा, गरुडजीप अकॅडमी 20 किलोमीटरचं अंतर आहे. भेटणार नाही असं होणार नाही. गरबी तिथंच आहे. मुंबईला राहत नाही किंवा कोणत्या उस्मानाबादला राहत नाही किंवा कुठं राहत नाही. तुम्हाला इथंच धरायचंय, इथंच आणायचंय. तुमचाच मुलगा आहे, पदरात घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. लाडकी बहीण एका महिन्याने पैसे वसूल केले. हा तेल काय भाव केलं, शेंगदाणे काय भाव केले, डाळ काय भाव केला? काका, आता आपण घरात जाऊन, आता इथं एवढी मोठी सभा आहे. आपल्या माझ्या बहिणी, माझी आई, माझी आजी आज घरात आहेत. त्या इथं आलेल्या आहेत का सभेला? नाही. जर त्यांनी जर चुकीनं ते चुकीचं बटन दाबलं, तुम्हाला एक हिसाब सांगतो, मी गणिताचा मास्तर आहे. मी गणिताचा मास्तर आहे. तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला दिले 1,500, घेतले कसे त्याचा हिसाब देतो. त्याने वसूल केलं ना सर, घेतले कसे वसूल सांगतो तुम्हाला. केले. कापसाला काय भाव आहे शेतकऱ्याला? तुमच्या पेट्रोल मध्ये जर फक्त 5 पैसे वाढवले ना, 5 पैसे, तरीला तुमची लाडकी बहीण संपते. तुम्ही विचार नाही करत. तुमच्या तेल, जे खाद्य तेल असतं, ते तेल 50 पैशांनी जरी वाढलं ना घरातलं, तरी महिन्यामधले तेवढे पैसे जातात. 750 रुपयाला कॅन झाली सर. 750ला झाली. आणि एकदा विचार करा की तुमचा प्रश्न, तुमचा मुलगा ते प्रश्न तिथे मांडणारा पाहिजे. आणि माझ्या माय बहिणींना मी एक विनंती करेन, येईल ना लाडकी बहीण पण असेल, मी तर म्हणतो लाडकी बहीण चालू करायची होती तर 5 वर्ष पूर्ण चालू करायला पाहिजे होती. जे तेच भाव ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचा कापसाला जर भाव 1,000 रुपयाने कमी झाला, 100ने जरी कमी झाला, तर वर्षामध्ये तुम्ही किती लॉस झाले. मला एक कळतं, शेतकरी जिथं आहे तिथंच आहे. फक्त यायचं, 1 महिना मतदान मागायचं, आणि आपण मतदान कोणाच्या जीवावर देतो? तो उमेदवार बी येत नाही, मागणारा दुसराच असतो. आणि तो काय म्हणतोय की काहीतरी पाकिट आहे, पोचलाय. पाकिट म्हणत नाही मी, त्यांना द्यायची सवय आहे, आपल्याला पण घ्यायची सवय लावून घ्या. जेही प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न 5ही वर्ष माझ्याकडून असतील. नाही आलो, 5 वर्षात नाही घडलं काहीच,
तर पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्या नावाच्या समोर एक बी बटन नाही दाबाचा, हा शब्द तुम्हाला देऊन जातो. एवढी दमक त्यांच्यामध्ये असती तर त्या ठिकाणी ते घडलं नसतं. परत एकदा त्या ठिकाणी विनंती करेन, माझ्या तोंडून जर कदाचित एखादा चुकीचा शब्द निघला असेल, तर कोणाचं मन दुखवलं असेल, ते माझा वाणीचा दोष आहे. पण जे चांगलं निघलंय, दिलेल्या भगवंताचे, परमेश्वराचे त्या ठिकाणी माझ्यावर काही संस्कार असतील आई वडिलाचे, त्या माध्यमातून मी बोलतोय. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद.